हालेलुया। आज हम जानेंगे यूहन्ना का सुसमाचार अध्याय 1। यूहन्ना अध्याय 1। यूहन्ना का सुसमाचार अध्याय 1। यूहन्ना अध्याय 1 उसका 1 से 18। त्याचं 1 से 18। यूहन्ना का सुसमाचार अध्याय 1 उसका 1 से 18। यूहन्ना शुभ वर्तमान अध्याय 1 त्याचं 1 ते 18। दुसरे काही अस्तित्वात येण्यापूर्वी ख्रिस्त होता, तो देवाबरोबर होता आणि तो स्वतः देव होता। तो प्रारंभापासून देवासह होता। अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट त्याने निर्माण केली आणि त्याने निर्माण केली नाही अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही। त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि ते जीवन सर्व मानवजातीला प्रकाश देते। तो अंधारात उजळणारा प्रकाश आहे आणि अंधाराला त्या प्रकाशाचे आकलन झाले नाही। येशू ख्रिस्त हाच खरा प्रकाश आहे। त्या सत्यावर सर्व मनुष्यांनी विश्वास ठेवावा म्हणून या प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी देवाने योहान नावाच्या एका मनुष्याला पाठवले। योहान हा स्वतः तो प्रकाश नव्हता। त्या प्रकाशाची ओळख पटवून देणारा तो केवळ एक साक्षीदार होता। नंतर जगातील प्रत्येकाला प्रकाश देण्यासाठी जो खरा प्रकाश आहे तो आला। परंतु जरी त्याने जग निर्माण केले होते तरी तो आला तेव्हा जगाने त्याला ओळखले नाही। प्रत्यक्ष त्याच्या देशात आणि त्याच्या स्वतःच्या लोकांकडून म्हणजे यहुदी लोकांकडून त्याचा स्वीकार झाला नाही। फारच थोड्याने त्याचे स्वागत केले, परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। आपले तारण व्हावे यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवण्याची फक्त त्यांना आवश्यकता होती। त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा नवा जन्म होतो। हा नवा जन्म म्हणजे मानवी इच्छेने होणारा नैसर्गिक जन्म नव्हे, तर देवाच्या इच्छेने होणारा आध्यात्मिक जन्म आहे। ख्रिस्ताने मानवी देह धारण केला आणि येथे या पृथ्वीवर त्याने आपणामध्ये वस्ती केली। कृपा व सत्य यांनी तो परिपूर्ण होता। आमच्यापैकी काहींनी त्याचे गौरव पाहिले, ते गौरव स्वर्गीय पित्याच्या एकुलत्या एक पुत्राचे होते। योहानाने लोकांचे लक्ष येशूकडे वेधले आणि लोक समुदायांना जाहीर केले, माझ्या पूर्वीपासून अस्तित्वात असणारा व माझ्याहून अतिथोर असा कोणीतरी माझ्या मागून येत आहे, असे मी ज्याच्या संबंधी म्हणत होतो तो हा आहे। त्याच्या कृपेच्या पूर्णतेतून आपणा सर्वांस एका मागून एक असे आशीर्वाद लाभले आहेत। कारण मोशेने आपल्याला फक्त नियमशास्त्रच दिले होते, परंतु येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी कृपा व सत्यही आणले। देवाला कोणी कधीही प्रत्यक्ष पाहिलेले नाही, पण त्याच्या एकुलत्या एक पुत्राने अर्थात त्याला पाहिले आहे, कारण तो पित्याच्या घनिष्ठ सानिध्यात आहे आणि त्याने पित्याबद्दल आपल्याला सारे काही सांगितले आहे। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करूया। हे हमारे सभी पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं इस वचन के लिए। पिता, हमारा हृदय खोलो, हमसे जो जो गलती अपराध पाप हो गए सुनने में, चलने में, बोलने में, आप हमारे विरुद्ध, आपके विरुद्ध, हमारे खुद के विरुद्ध, हमारे लोगों के विरुद्ध, इसके लिए हम क्षमा चाहते हैं। इस वचन का दावा आपके हाथ में देते हैं प्रभु। पिता, आप हम जैसे इधर जो वचन देख रहे पिता कि आप देहधारी हुए हम मनुष्य के लिए, हम धन्यवाद देते इसके लिए। और आप आदि से थे, धन्यवाद देते इस बात के लिए। आगे का पूरा समय मैं आपके हाथ में देता हूँ, यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। प्रेज द लॉर्ड। आज हमारा शीर्षक है यीशु देहधारी हुआ आणि आज आपला शीर्षक आहे येशू देहधारी झाला और वो आदि से हमारे साथ था आणि तो सुरुवातीपासून आपल्या बरोबर होता। तो हम लोग अगर हिंदी बाइबल में देखेंगे तो वचन देहधारी हुआ ऐसा लिखा है आणि वचनामध्ये दिलेलं आहे की वचन देहधारी झालं। पर मराठी में मेरे को एक बात अच्छा लगा कि यीशु के बारे में लिखा है कि आदि में यीशु था और यीशु परमेश्वर था और यीशु के कारण ही ये सृष्टि हुई। आणि येशू बायबलमध्ये मराठी बायबलमध्ये दिलेलं आहे की येशू देव होता आणि त्याच्यापासून सगळं काही निर्माण झालेलं आहे ऐसा लिखा है। तो ये यूहन्ना रचित सुसमाचार ये यूहन्ना ने लिखा है आणि योहान शुभ वर्तमान योहानाने लिहिलेला आहे। ये यूहन्ना यीशु का शिष्य है आणि हा योहान येशूचा शिष्य और ये आहे नजदीक का शिष्य है आणि हा जवळचा शिष्य आहे। और यूहन्ना जैसे यीशु का शिष्य था आणि योहान जसा येशूचा शिष्य होता तो यूहन्ना के भी शिष्य थे तो योहानाचे सुद्धा शिष्य और होते। उस शिष्य का नाम पॉलीकार्प था। उस शिष्य का नाम पॉलीकार्प था आणि त्या शिष्याचं नाव पोलिदात होतं और उसको भी एक शिष्य था जो इरानियस नाम था, वो भी उसका शिष्य था पॉलीकार्प का। आणि त्याचाही एक शिष्य होता। तो वो जो व्यक्ति था, जो इरानियस नाम का जो व्यक्ति था आणि इरानियस नावाचा जो व्यक्ती होता उसने घोषित किया, मतलब वो अर्ली चर्च फादर था, उन लोगों ने बोला कि ये यूहन्ना रचित सुसमाचार यूहन्ना ने लिखा है आणि त्यांनी घोषित केले की योहाना जे शुभ वर्तमान आहे ते योहानाने लिहिलेलं आहे। जैसे यीशु के शिष्य थे, जसं येशूचे शिष्य होते, यीशु उठा लिया जाने के बाद येशू उचलला गेल्याच्या नंतर
वो शिष्य लोग के जो शिष्य थे अपोस्तल से प्रेरित थे उनके भी शिष्य हुए आणि जे प्रेषित होते त्यांचे पण शिष्य झाले और उनके भी शिष्य मतलब ऐसे बनते गए उनके फॉलोअर्स बनते गए आणि त्यांचे पण शिष्य बनत गेले त्यांच्या मागे चालणारी लोकांची बनत गेली और यूहन्ना याकूब का यीशु ने एक नाम रखा था आणि योहान आणि याकोबाचं देवाने एक नाव ठेवलेलं जो मतलब एक गुस्से वाले लोग थे वो लोग आणि ते रागीट लोक होते ये बिजली के साथ आवाज आती है आणि विजेचा कसा आवाज येतो तो उनका नाम सन्स ऑफ थंडर रखा था बिजली के जैसा उनका नाम रखा था आणि गरजण्याचा पुत्र असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं तो ये उनका नाम क्यों रखा था क्योंकि वे सडनली जल्दी से क्रोधित होते थे आणि असं त्यांना नाव ठेवलं कारण का ते लगेच रागवायचे पर उन लोग सुधरे उसमें पण ती लोक त्याच्यामध्ये सुधारले आज प्रभु हमको यही कहते हैं आज देव आपल्याला हेच कि म्हणतो यूहन्ना ने जैसा लिखा आणि यूहन्ना ने जो ये वचन लिखा है हमको योहानाने हे जे वचन दिलेलं आहे ये सबके लिए मतलब उसे पूरे जगत के लोगों को समझ के लिखा है आणि हे जगातल्या लोकांना त्याने समजून लिहिलेलं आहे और वो जब उसको भी उसके जीवन में बहुत सारे सताव है आणि त्याच्याही जीवनामध्ये त्याला खूप काही सताव आला वही ऐसा शिष्य जो सो के मरा आणि तो तसा शिष्य आहे जो झोपून मेला फिर भी हम लोग सोचते हैं कि उसको कुछ इतना सताव नहीं आया रहेगा आणि मग आपण असं विचार करतो की त्याला काय जास्त त्रास झाला नसेल पर उसको भी उसके जीवन में इतना तकलीफ हुआ आणि त्याच्या जीवनात त्याला एवढा त्रास झाला उसको मतलब उबाले हुए तेल में डाला था त्याला उकळलेल्या तेलात टाकण्यात आले और उसको ऐसे जगह पे एक ऐसे टापू में भेज दिया था आणि अशा टापूवरती त्याला पाठवलेलं जहाँ पे लोगों को मरने के लिए उधर भेजते थे आणि लोकांना मरण्यासाठी तिथे पाठवायचे जो पद्मोस नाम का था आणि पद्मोस नावाचा ते टापू होता. हम लोग प्रकाशित वाक्य 1 का 9 में पढ़ सकते हैं आणि प्रकटीकरण अध्याय 1:9 मध्ये आपण वाचू. उधर ये खानों में काम करना रहता था आणि तिथे तो खान रहते हैं खाली काम करायचा हाँ लोखंड की खान लोखंडाची खान ऐसे काम करने में था उन लोग उधर के जो लोग रहते थे उन लोगों को गुलाम बना के भेजे जाते थे कि उन लोग मर जाए उधर आणि अशा लोकांना ती लोक काय करायचे तिथे गुलाम बनण्यासाठी पाठवायचे की तिथे ते गुलामगिरी करून ते मरून जावे पर उसमें भी परमेश्वर ने उसकी रक्षा की पण त्याच्यात पण देवाने त्याचं रक्षण और केलं वो उधर से वापस छुट के उधर से आया इसूस में आणि पुन्हा तो सुटून तिकडनं पुन्हा आला और इसूस में आया इसूस मध्ये आला जो गली से हम लोग पढ़ सकते हैं इसी होगी पत्री आणि जी मंडळी आपण वाचू शकतो एसी कलांची मंडळी उधर वो आया आणि तिथे तो आला और वो मतलब वो उसका अधिकार था चर्च के यरूशलेम चर्च के ऊपर आणि त्याचा अधिकार होता यरूशलेमच्या चर्चवरती याकूब जो यीशु का भाई आणि याकूब जो येशूचा भाऊ और पतरस आणि पेत्र और यूहन्ना आणि योहान इन लोग ही यरूशलेम का चर्च संभालते थे आणि ती लोक यरूशलेमचा चर्च सांभाळायचे और इन लोग ने ही मिलके मतलब उधर से जो लोग सेवा को जाना चाहिए उनको भेजते थे आणि त्यांनीच मिळून जर कुठे सेवेला जायचं असेल तर ती लोक मिळून तिथल्या लोकांना हम पाठवायचे लोग पढ़ सकते हैं कि पौल कहते हैं गलतियों के पत्र अध्याय 2 के 9 में आणि गलतीकारांचं पत्र जे 2:9 मध्ये पौल म्हणतो कि उन लोग के मदद से मतलब उन लोगों ने मदद किया इनको आणि त्यांनी मदत केली त्या लोकांना सेवा कार्य के लिए सेवा कार्यासाठी और इधर हम लोग पढ़ते हैं कि जो उद्धार है आणि इथं आपण जे वाचूचे तारण आहे कि परमेश्वर मनुष्यों के हृदय में काम करता है उद्धार के लिए आणि देव माणसांच्या हृदयामध्ये तारणासाठी काम करतो और परमेश्वर चाहता है कि हम उसको जो हमारे उद्धार के लिए जो काम किया उसको हम प्रतिकार दें मतलब उसको कबूल करें आणि देवाची इच्छा आहे की त्याने जे तारणाचं काम आपल्या हृदयामध्ये दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण त्याला प्रतिसाद द्यावा और उसको हम लोग रिस्पॉन्ड करें आणि आपण त्याला प्रतिसाद द्यावा और जो अब्राहम था आणि जो अब्राहम होता वो विश्वास के द्वारा धर्मी बना तो विश्वासामुळे नीतिमान ठरण्यात आला और बाद में उसके कामों के कारण वो धर्मी आणि बना नंतर त्याच्या कामांमुळे तो नीतिमान ठरण्यात आला हम लोग विश्वास रखते हैं आपण विश्वास ठेवतो पर कार्य नहीं करते पण कार्य नाही करत काम नहीं करते हैं काम नाही करत हमारा विश्वास मरा हुआ है मग आपला विश्वास मेलेला तो आहे हमें काम करना है हमारे विश्वास के लिए मग आपल्याला आपल्या विश्वासासाठी काम करायचं आहे. हम लोग के जो हमारा जो जीवन है आपलं जे जीवन आहे वो प्रतिदिन ते प्रत्येक दिवशी चेंज होना चाहिए बदललं पाहिजे अच्छा बनना चाहिए चांगलं बनत गेलं परमेश्वर को भावता हुआ बनना चाहिए देवाला आवडणारं असं बनलं तो पाहिजे ये छोटा सा इंट्रोडक्शन है इस बुक पुस्तक के बारे में आणि या पुस्तकाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे तो हम लोग इधर देखते कि यूहन्ना कौन था आणि आपण इथे पाहतो की योहान कोण तो होता हमने देखा कि यीशु का शिष्य था आणि आपण पाहिले की तो येशूचा शिष्य होता तो हम लोग आज देखने वाले हैं कि यीशु कौन है आणि आज आपण पाहणार की येशू कोण आहे यीशु आदि से इस पृथ्वी पे थे आणि येशू सुरुवातीपासून या पृथ्वीवरती वो होते परमेश्वर के साथ थे ते देवाबरोबर होते ये जो वचन लिखा गया है जे वचन लिहिण्यात आलं कि आदि में वचन था वचन परमेश्वर के साथ था आणि सुरुवातीला वचन होतं आणि वचन देवाबरोबर होतं और परमेश्वर यीशु मसीह को दर्शाया जाता है आणि ते येशू ख्रिस्ताला दर्शवण्यात और येतं अगर वही वचन हम पढ़ेंगे कि 14वें वचन में आणि तेच वचन आपण 14व्या वचनात कि वाचतो वही वचन और वचन देहधारी हुआ आणि वचन देहधारी झालं और अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर आणि कृपा आणि सत्य याच्यामध्ये परिपूर्ण होऊन हमारे बीच में डेरा डाला आपल्यामध्ये त्याने वस्ती केली कि उसकी महिमा देखी जाए आणि त्याची महिमा करण्यात यावी जैसे पिता एकलौते
की महिमा देखता है। जसं पिता एकलौत्या पुत्राचा गौरव पाहतो ये यीशु के विषय में कहा गया है। आणि येशूविषयी सांगण्यात आले तो हम ये कैसे जानते हैं कि वचन आदि में यीशुदा ये इधर कहा गया है? आणि आपण कसं ओळखू शकतो की वचन हे फक्त येशू ख्रिस्ताने तिथे दर्शवलेलं आहे? क्योंकि यीशु पहले से था कारण येशू पहिलेपासूनच होता और वो अभी भी है तो आताही और आहे वो अनंत काल तक रहेगा। आणि तो सर्व काळपर्यंत राहील। यीशु मसीह पिता पुत्र पवित्र आत्मा एक त्रिएक परमेश्वर है। पिता पुत्र पवित्र आत्मा एक त्रिएक देव आहे। हम उनको कभी अलग नहीं कर सकते आपण त्यांना कधी वेगळं नाही करू शकत क्योंकि वो त्रिएक है। कारण ते त्रिएक आहे। पर वो एक व्यक्ति है पर तीन जन है। ते एक व्यक्ती आहे पण तीन जण आहेत। कभी भी हम लोग त्रिएकता को बता नहीं सकते, डिफाइन नहीं कर सकते, पर वो त्रिएक है। आणि त्रिएकला आपण स्पष्टीकरण नाही देऊ शकत पण ते त्रिएक आहे। क्योंकि परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा ये तीनों भी एक है, तीनों खुद में है। आणि देव पिता आणि पवित्र आत्मा हे त्रिएक आहेत आणि ते एकामध्येच आहे। पर यीशु मसीह पिता नहीं बन सकता, पण येशू ख्रिस्त पिता नाही बनू शकत पवित्र आत्मा पिता नहीं बन सकते। आणि पवित्र आत्मा पिता नाही बनू इन शकत लोग की जो स्थान है वो स्थान पे ही है आणि ती लोक ज्या स्थानावर होते त्या स्थानावर होते और परमेश्वर उनमें है। आणि देव त्यांच्या तो आहे परमेश्वर पिता ने उसको कहा कि तू ये कर आणि देव पित्याने त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं तो करा। हम लोग इधर यूहन्ना जो बपतिस्मा देने वाला है वो कौन है? आणि यूहन्ना जो बपतिस्मा देणार आहे तो कोण आहे? वो यीशु के पहले आया हुआ फॉररनर है, मतलब यीशु के पहले आने वाला व्यक्ति है। आणि तो येशूच्या अगोदर येणारा एक व्यक्ती आहे तो इधर बताया कि वो ये वचन नहीं है, आणि वो वचन नहीं हो जो वचन इधर दर्शाया है वो नहीं है। आणि जे वचन ते दर्शवण्यात आले ते वचन तो नाही वो आहे। सिर्फ यीशु के सेवा कार्य के लिए मददगार बोल के भेजा गया है। तो फक्त येशूच्या सेवा कार्यासाठी मदतनीस म्हणून पाठवण्यात आले आहे। इसलिए यूहन्ना भी कहता है कि मैं वो नहीं है, पर उसको भी जाके पूछो कि वो वही है क्या? आणि यूहन्नाला ती लोक जाऊन विचारतात की तू तोच आहेस का? तो म्हणतो मी तो नाही आहे। और जब उसको भी थोड़ा शक रहता है कि सच में ये वही मसीहा है जिसके बारे में हम लोग सुन रहे हैं या कोई आने वाला है। आणि त्याला पण शक होता की मी ज्याच्याबद्दल ऐकत आहे तो तोच ख्रिस्त आहे की अजून दुसरं कोणी येणार आहे। पर जब भी प्रभु यीशु ने उसको उत्तर दिया कि उसके चेलों को जब भी उत्तर दिया गया तो वो विश्वास किया है। आणि जेव्हा त्याच्या शिष्यांना उत्तर देण्यात आलं तेव्हा त्यांनी विश्वास केला तो परमेश्वर ने अपनी महिमा दिखाई हमको। आणि देवाने त्याचा गौरव आपल्याला दाखवला। परमेश्वर ने अपनी महिमा देवाने आपला गौरव हमें दिखाई है। आपल्याला दाखवला। अगर हम जूने करार में पढ़ेंगे जर आपण जुन्या करारात वाचलं बहुत जगह प्रभु यीशु दर्शाया जाता है। आणि खूप ठिकाणी प्रभू येशू दर्शवण्यात येतो। उसको इंग्लिश में प्री एग्जिस्टेंस ऑफ गॉड बोलते हैं। वो पहले था, आदि से ही था, ऐसा दर्शाया जाता है। आणि तो सुरुवातीपासूनच होता हे दर्शवण्यात येतो। उसकी जो स्थान है, त्याचे जे स्थान आहे अभी हम कैसे इधर एग्जिस्ट है, मतलब हम लोग इधर है। आणि आपण इथे आहोत। अब पहले थे इधर, आणि तुम्ही पहिले इथे होता अभी है। आता आहात। पर यीशु के बारे में हम क्या कहेंगे कि वो पहले से था पण येशूबद्दल आपण काय पाहू की तो पहिल्यापासूनच होता और है तो आहे और रहेगा। आणि तो राहील। तो हम लोग यही वचन से लेके आज हम लोग इधर जाएंगे यहोशू अध्याय 5:13 से 15 तक। याच वचनाला पकडून आपण यहोशू अध्याय तो सब लोग अपना बाइबल बंद करो पहले, सर्वांनी आपला बायबल पहिले बंद करा। अपना बाइबल सब लोग बंद करो। तो मैं आपसे एक क्वेश्चन पूछता हूँ कि किसने किसने ये वचन पढ़ा है, मतलब जूना करार में पढ़ा है? जूना करार जो मूसा की 5 व्यवस्था है वो किसने किसने पढ़ा? मोशेचे जे 5 नियमशास्त्र आहेत ते कोणी कोणी वाचले? पढ़ा है प्रभु? तो किसने किसने पढ़ा? कोणी कोणी वाचलं? तो आप जूना करार आप लोग में से किसने किसने पढ़ा? जो मूसा की 5 व्यवस्था है, उत्पत्ति, निर्गमन और निर्गमन, लेवी व्यवस्था और गिनती और व्यवस्था विवरण, किसने किसने पढ़ा है? आप लोग बाइबल पढ़ते हैं क्या नहीं? बाइबल पूरा पढ़ना चाहिए। बायबल पूर्ण वाचलं पाहिजे। तो आप लोग में से मैं अभी सबको पूछूं या एक एक जन बताएगा सगळ्यांना विचारू की एक जण सांगेल कि मन्ना कभी बंद हुआ? कितना साल तक मन्ना था? आणि किती वर्षापर्यंत मन्ना होता? एक एक जन को पूछते हैं। एक ही उत्तर नहीं, तुम लोग सही उत्तर दो। तुमने क्या पढ़ा है? मन्ना कितने साल तक था? मन्ना कितने साल तक? मन्ना कितने साल तक था? जब तक वो कनान देश की इस पे आ गए, बॉर्डर पे आ गए और उन्होंने पहली उपज वो देश से ली, तब तक उसके बाद फिर मन्ना बंद हो गया, उनको मन्ना मिलना बंद हो गया। ये होश वाले आधा उत्तर बराबर है। और किसने हाथ उठाया था? मन्ना कभी बंद हुआ? कितने साल तक मन्ना था? उनको कितने साल तक मन्ना दिया गया था? जब हम लोग निकलेंगे
निर्गमन अध्याय 16 का 35। निर्गमन अध्याय 16 का 35। अशा प्रकारे इस्रायल लोक कनान देशात पोहोचेपर्यंत 40 वर्ष हे सन्न खात होते। रेफरेंस रॉन्ग था, उसके लिए मैं बोला आधा आंसर राइट है। आधा उसने दिया आपने। रेफरेंस रॉन्ग था, मैं आधा नहीं बोल रहा हूँ, मैं रेफरेंस रॉन्ग था। अभी जब भी आप आंसर देंगे तो रेफरेंस रॉन्ग देंगे तो आधा आंसर रॉन्ग ही मिलेगा। वचन है, वचन के सामने हम लोग कुछ नहीं बोल सकते। हम लोग वचन देखेंगे तो रेफरेंस रॉन्ग रहेगा, तो रेफरेंस में जो वचन रहते हैं उसमें निर्भर रहता है कि कौन सा वचन है। आप लोग बोलेंगे कि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एकलौता पुत्र दिया, ये बराबर बोलेंगे। और बोलेंगे कि मत्ती अध्याय 1:16 है, सही हो। आपको वचन में मालूम रहना चाहिए वो कौन सा है, मत्ती 3:16, ये यूहन्ना 3:16 है। तो रेफरेंस भी मेन रहते हैं। आप लोग जब भी किससे बात करेंगे, सुसमाचार देंगे, तभी आप लोग वचन नहीं बोलते, पर जब भी किसको उत्साहित करना रहता है तभी आप लोग वचन लेंगे। तो वचन आपको मेन याद रहना चाहिए, नहीं तो आप सुनते बैठेंगे, इसलिए वचन मेन है। तो इधर क्या लिखा है, 40 वर्ष तक चालू है, कभी तक उन लोग जब भी कनान के बॉर्डर तक पहुंचे। आणि जेव्हा ते लोक कनान देशाच्या सीमेवरती पोहोचले तेव्हा त्यांचा मन्ना 40 वर्षानंतर बंद झाला। तो परमेश्वर ने मन्ना क्यों दिया था उनको? आणि देवाने त्यांना तो मन्ना का दिला होता? ये मन्ना है मतलब ये हिब्रू वर्ड है, आणि मन्ना हा हिब्रू शब्द आहे। वो उसका मतलब क्या, ऐसा वो वर्ड जो है मन्ना उसका मतलब है क्या। आणि मन्ना जो आहे त्याचा अर्थ आहे काय? तो खाना था, पर जो वर्ड मन्ना जो नाम से आया वो हिब्रू वर्ड है, इब्रानी वर्ड है। आणि मन्ना हा जो शब्द आलेला आहे तो हिब्रू ह्याच्यातून आलेला आहे। और वो परमेश्वर ने एक रोटी मतलब आटा की तरह दिया था उनको, आणि देवाने त्यांना भाकरी पिठासारखं त्यांना दिलं होतं कि वो उससे पीसे और वो खाए, त्यांनी ते पिसून मग ते खावं वो रोटी के जैसा बन जाता था। आणि मग ते भाकरीसारखं बनायचं। और ये जो था परमेश्वर ने उनके ऊपर दया की थी और वो स्वर्गदूतों का खाना था। आणि हे देवाने त्यांच्यावरती दया केलेली आणि हे स्वर्गदूतांचं अन्न होतं। तो जब भी आप लोग बाइबल पढ़ते तो पूरा पढ़ो जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा पूर्ण वाचा और रेफरेंस याद रखने की कोशिश कीजिए। रेफरन्स आठवण करा। मतलब वचन सब लोग को इतना तो वचन याद नहीं रहेगा, पर जो मेन वचन है वो याद रखिए। आणि जे मुख्य मुख्य वचन आहे ते तुम्ही लक्षात ठेवा। तो हम लोग निकालेंगे यहोशू अध्याय 5, यहोशू अध्याय 5 उसका 13 से लेकर 15 तक। 13 ते 15। जब यहोशू यरीहो के पास था तब उसने अपनी आंख उठाई और क्या देखा कि हाथ में नंगी तलवार लिए हुए एक पुरुष सामने खड़ा है। और यहोशू ने उसके पास जाकर पूछा, क्या तू हमारी ओर का है या हमारे बैरियों की ओर का? तब उसने उत्तर दिया, नहीं, वरन मैं यहोवा की सेना का प्रधान होकर अभी आया हूँ। तब यहोशू ने पृथ्वी पर मुंह के बल गिरकर दंडवत किया और उसे कहा, अपने दास के लिए मेरे प्रभु की क्या आज्ञा है? यहोवा की सेना के प्रधान ने यहोशू से कहा, अपनी जूती पाँव से उतार डाल, क्योंकि जिस स्थान पर तू खड़ा है वो पवित्र है। तब यहोशू ने वैसे ही किया। यहोशू मनातल्या मनात यरीहो शहराबद्दलचे ठोकताळे मांडीत होता, तेव्हा उपसलेली तलवार घेऊन कोणी एक पुरुष त्याच्याजवळ प्रकट झाला। यहोशूने जवळ जाऊन त्याला विचारले, तू मित्र आहेस की शत्रू आहेस? त्या पुरुषाने उत्तर दिले, मी देवाच्या सेनेचा सेनानायक आहे। तेव्हा यहोशूने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि तो त्याला म्हणाला, महाराज, या दासास आपल्या काय आज्ञा आहे? त्यावर तो सेनानायक यहोशूस म्हणाला, तू आपले पायतन काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे। त्याप्रमाणे यहोशूने केले। तो हम लोग इधर क्या देखते हैं? आपण काय पाहतो? तो यही वचन है 7 दिन में चलने वाला है, इसके आगे से। आणि हेच वचन 7 दिवसापर्यंत चालणार आहे पुढे। तो ये यरीहो के लिए जो यरीहो का नाश होने वाला था उसके पहले परमेश्वर ने उसकी मदद की। आणि यरीहोचा नाश होणार होता त्याच्यापूर्वी हे वचन दिलेलं। तो इसके ऊपर भी बहुत लोग बोलते हैं कि ये जो परमेश्वर का जो सैनिक प्रधान बोला गया है, सेनापति बोला गया है, आणि देवाचा जो सेनापती म्हणण्यात आलेला आहे, वो कोई लोग बोलते हैं कि यीशु को दर्शाया जाता है, आणि तो येशूला दर्शवण्यात येतो, कोई लोग मिकाएल को बताते हैं, आणि काही लोक मिकाएलला बोलतात, पर ये यीशु को दर्शाया जाता है पण हा येशूला दर्शवण्यात येतो, क्योंकि यीशु मसीह सब में प्रधान है कारण येशू ख्रिस्त सर्वांमध्ये प्रधान आहे और स्वर्गदूतों में भी प्रधान है। आणि स्वर्गदूतांमध्ये पण तो प्रधान आहे।
होतात. तो यीशु मसीह इधर उसको समाचार दे रहा है, स्वर्गदूत को क्या रहता है, जब भी उसको जितना समाचार मिलता है उतना ही वो देता है। आणि स्वर्गदूताची एक गोष्ट आहे की जेवढं त्याला सांगितलं जातं तेवढं तो जाऊन लोकांपर्यंत पोहोचवतो. और यीशु मसीह का क्या ये है, यीशु मसीह क्या करते हैं, वो जो भी पता रहता है उनको वो बताते रहते, गाइड करते हैं। आणि येशू ख्रिस्त काय करतात, त्यांना जे काही माहिती असतं ते लोकांना ते सांगत राहतात आणि त्यांना वो गाइड करते हैं, मतलब यीशु मसीह ने उसको गाइड किया इधर। आणि येशूने त्यांना मार्गदर्शन केलं. तो हम लोग इधर क्या देखते हैं कि यीशु मसीह इधर आए हैं, आणि आपण काय पाहतो की येशू ख्रिस्त इथे आले. तो ये उसका मतलब पहले उसका प्री एक्जिस्टेंस है, मतलब वो पहले से था, उसको दर्शाया जाता है इधर। आणि तो पहिल्यापासून होता हे इथे दर्शवण्यात आले. अगर हम देखेंगे कि वचनों में बहुत सारे वचन, जैसे अब्राहम के पास यीशु है, इसलिए यीशु जो नए करार में भी बोलते हैं ना, अब्राहम से पहले मैं था और अब्राहम मेरे बारे में आने की प्रतीक्षा कर रहा था। आणि नवीन नियमामध्ये आपण वाचतो की अब्राहमाच्या अगोदर मी होतो और अब्राहम मेरे आने की प्रतीक्षा कर आणि रहा था। अब्राहम मी याची वाट पाहत होता. तो अब्राहम को भी कैसे पता था कि यीशु मसीह है और वो उसकी प्रतीक्षा कैसे कर रहा था? आणि अब्राहमाला कसं माहिती की येशू ख्रिस्त आहे, तो येण्याची वाट तो का पाहत होता? क्योंकि अब्राहम के पास भी यीशु मसीह प्रकट हुए थे। कारण अब्राहमाकडे पण येशू ख्रिस्त प्रकट झाले. वो कैसे, जैसे जब भी 3 स्वर्गदूत आए ना उसके पास, जेव्हा 3 स्वर्गदूत अब्राहमाकडे आले होते कि देखो अगले वर्षा ऋतु होने के पहले, अगला सीजन आने के पहले देखो बच्चा होगा। आणि वसंत ऋतूपर्यंत तुला मूल होईल. तो उसमें जो 3 में से देखो, फिर सदोम गोमोरा में जब हम लोग गए तो उसमें 2 ही थे, आणि जेव्हा सदोम गमोरामध्ये होते तेव्हा 2च देवदूत आलेले. तो उधर से हम लोग गए। आणि तिथूनच ते लोक गेले. तो 3 आएंगे, फिर उधर 2 कैसे हो गए? मग 3 आलेले, मग तिकडे 2 कसे काय झाले? तो यीशु मसीह था येशू ख्रिस्त होता जो सदोम में वो क्यों नहीं गए? आणि सदोम मध्ये ते का नाही गेले? क्योंकि वो पाप का जगह भरा था, कारण ते पापाचं ठिकाण और होतं. यीशु मसीह को पाप का जगह नहीं पसंद। आणि येशू ख्रिस्ताला पापाचं ठिकाण आवडत नाही. उनके जो स्वर्गदूत को जो काम दिया था वो करने गए थे। आणि त्याच्या देवदूतांना जे काम करायला दिले ते देवदूत करायला तो गेले. ऐसे बहुत सारे वचन हैं जहाँ पे हम लोग देख सकते हैं कि यीशु मसीह प्रकट हुए। आणि अशी खूप सारी वचने आहेत जिथे आपण पाहू शकतो की येशू ख्रिस्त प्रकट झाले. ध्यान के भी सब अध्याय में हम लोग 3 में पढ़ सकते हैं कि उस आग में मनुष्य का पुत्र वो यीशु को ही दर्शाया जाता है। आणि डॅनियलच्या पत्रामध्ये आपण वाचू शकतो 3 मध्ये की आगीमध्ये त्यांना जो माणूस दुसरा होता एक्स्ट्रा तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो. तो यीशु मसीह को बताया जाता है क्योंकि उसने कहा कि ये मनुष्य का पुत्र है। आणि तो म्हणाले हा मानव पुत्र आहे. तो ऐसे जो बातें हैं हम लोग देखते हैं कि हम लोग ऐसा नहीं बोल रहे कि यीशु आया पृथ्वी पे, ऐसा यीशु पहले से आते थे इस पृथ्वी पे, पहले भी वो थे इस पृथ्वी पे, उनको मालूम था कि लोगों में क्या होता है। आणि येशू ख्रिस्त पहिल्यापासूनच पृथ्वीवरती येत होते आणि त्यांना माहिती की माणसांमध्ये काय होतं. सिर्फ एक बात था कि वो परमेश्वर के देह से थे, आणि ते देवाच्या दयेने होते. देह फ्लैश उनका परमेश्वर का था। आणि त्यांचा देह देवाचा होता. पर जब भी वो रियल में, जब भी हम पढ़ते हैं कि सुसमाचार में कि वो आए इस पृथ्वी पे, आणि आपण सुरुवातीमध्ये वाचतो की ते पहिले जगामध्ये जब भी वो पृथ्वी पे इधर आए, आणि जेव्हा ते पृथ्वीवरती इथे आले तभी उनका जो देह था, त्यांचं जे देह होतं मनुष्य का भी देह उन्होंने धारण किया। आणि मानवाचा देह त्यांनी धारण केलं. तो मनुष्य देह भी उदाहरण करके इस पृथ्वी पे आए। आणि मानवाचा देह धारण करून ते पृथ्वीवरती आले. पर उसके पहले उनका जो देह था वो महिमा रहित और परमेश्वर को भावता वाला देह था। आणि त्यांचं जे देह होतं ते महिमेत सकट आणि देवाला भावणार असं होतं. क्योंकि परमेश्वर को कोई देख नहीं सकता, कारण देवाला कोणी पाहू नाही शकत. क्योंकि परमेश्वर आत्मा है। कारण देव आत्मा आहे. परमेश्वर को अगर अपने आप को प्रकट करना है तो वो किसी प्रकार से प्रकट करते हैं। जर देवाला कोणावरती प्रकट करायचं आहे स्वतःला तर ते कोणाच्या द्वारे प्रकट होतात. वो अपने आप को किसी के द्वारा वो प्रकट करते हैं। आणि स्वतःला ते कोणाच्या तरी द्वारे प्रकट करतात. इधर यीशु मसीह उस समय स्वर्गदूत का एक रूप लिया, आणि इथे येशू ख्रिस्ताने एक उधर देव उस उत्पत्ति में स्वर्गदूत का एक रूप लिया, आणि उत्पत्तीमध्ये त्यांनी देवदूतांचं रूप घेतलं. इधर प्रधान सैनिकों का प्रधान का रूप लिया। आणि ते जे सैनिकांचा जो सेनापती होता त्याचं रूप धारण केलं. तो इधर वो उसको आदेश दे रहा है और उसको बता रहा है। आणि तो आदेश देतोय आणि त्याला सांगतोय यहोशू डरा क्यों? यहोशू घाबरला का? कि हम लोग ने सुबह देखा कि जो महिमा रहित चेहरा रहता है, आणि जो महिमादेही चेहरा असतो उसको देख के लोग डरते हैं। त्याला बघून लोक घाबरतात. जो एकदम चेहरे से चमक निकलता है, ज्या चेहऱ्यानं जास्त चमक निघते तो उससे वो डरते हैं। आणि त्याला लोक घाबरतात. इसलिए वो डरा कि ये सच में ये हमारी तरफ से, कि वो कभी पहचाना नहीं उस आदमी को, आणि यासाठी त्यांनी विचारलं त्याला असं वाटतं की तो हा आपल्याकडनं आहे का? क्योंकि उनमें उसको वो प्रधान था, यहोशू उस समय लीडिंग करने वाला व्यक्ति था उसमें, आणि यहोशू त्या काळामध्ये माणसांना चालवणारा एक प्रधान होता. क्योंकि उसको चुना गया था परमेश्वर की तरफ से। कारण त्याला निवडलं होतं देवाकडून. तो हर एक व्यक्ति को जानता था कि कौन मेरे इसमें, हमारे इस्राएली में कौन कौन है। आणि तो प्रत्येक व्यक्तीला ओळखत होता की माझ्या इस्रायल लोकांमध्ये कोणकोणता माणूस आहे. इसलिए वो बोला कि तो हमारी तरफ से ही है क्या, म्हणून त्याने विचारलं की तू आमच्याकडून आहेस का, और या तो दुश्मनों की ओर से है। की तू शत्रूंकडून
पर उसको लगा था कि वो कोई दूसरा है, पर वो फिर भी कंफर्मेशन के लिए पूछ रहा था। आणि त्याला माहित होतं पण ते कन्फर्म करण्यासाठी ते त्याने विचारलं. तो वो क्या कहता है, मैं तेरी ओर से भी नहीं हूँ, मैं दुश्मनों की भी ओर से नहीं, मैं परमेश्वर का प्रधान का सेनापति हूँ। आणि तो म्हणतो मी तुझ्याकडनं पण नाही आहे आणि शत्रूंकडनं पण नाही आहे, पण मी सेनेचा सेनानायक आहे. और वो डरा कि वो यहोशू क्यों और डरा? आणि यहोशुआ का घाबरला? क्योंकि ये परमेश्वर से प्रार्थना करने गया था कारण हा देवाकडे प्रार्थना करायला गेला अकेले में, एकट्यात. पर उधर वो तलवार जो निकला हुआ तलवार लेके खड़ा हुआ व्यक्ति को देख के आणि तलवार घेऊन उभा राहिलेल्या व्यक्तीला पाहून तो कोई भी डरेगा ही ना। कोणी पण घाबरणार. अभी कोई आपके सामने तलवार लेके आएगा, आप प्रार्थना कर रहे हैं, आणि तुम्ही प्रार्थना करताय आणि कोणी तलवार घेऊन तुमच्या समोर आला, आपका आंख बंद है, तुमचे डोळे बंद आहेत. अगर आपने ऐसे हल्का सा आंख खोला और देखा तो कोई आपके सामने तलवार या गन अभी गन चलता है तो गन लेके खड़ा है, तो आप डरेंगे क्या नहीं? आणि तुम्ही डोळे उघडले आणि तुम्हाला समोर दिसतं की कोणी बंदूक घेऊन तुमच्या समोर उभा आहे, तर तुम्ही घाबरणार की नाही? बंदूक को छोड़ो, या कोई भी ऐसे खड़ा रहेगा, आप लोग डरते नहीं है क्या? आणि कोणी असं अचानक येऊन उभं राहतं, तुम्ही घाबरता ना? डरते क्यों? का? आप लोग अचानक से उसको देखते हैं, वो पहले नहीं था, आणि तुम्ही अचानक त्याला बघता कारण का तो पहिले तिथे नव्हता उस जगह पे कोई नहीं था पहले, आणि त्या स्थानावरती पहिले कोण होता. इसलिए यहोशू भी डरा और यहोशू ने देखा कि तलवार लिए हुए वो है, आणि यहोशुआ पण घाबरला आणि त्याने पाहिलं की तलवार घेऊन उभा आहे. तो यहोशू इसलिए उसे पूछ रहा है। आणि यहोशुआ त्याला विचारतोय. जब उसको पता चला कि ये परमेश्वर की ओर से है, जेव्हा त्याला माहित पडलं की हे देवाकडून आहे, तो उसने क्या किया? त्याने काय केलं? दंडवत किया। त्याला दंडवत केलं. तो हमें भी क्या करना है? आपल्याला पण काय करायचं? जब हम परमेश्वर का सुसमाचार सुनते हैं, परमेश्वर का वचन सुनते हैं, आणि जेव्हा आपण देवाची सुवार्ता ऐकतो, देवाचं वचन ऐकतो, तभी हमें क्या करना है? तेव्हा आपल्याला काय करायचं? उसको हमने सुनना है आपल्याला त्याला ऐकायचं और उसका अनुसरण करना है। आणि त्याचं अनुसरण करायचं. हम लोग ऐसा नहीं बोल रहे कि दंडवत करो, आणि असं नाही बोलत की दंडवत करा, पर उसको सुनो और उसको करो। पण त्याचं ऐका आणि तसं करा. अगर हम इसके आगे देखेंगे तो उन लोग ने उसने जो सुना वही किया, आणि पुढे जर आपण वाचलं तर त्याला जे काही सांगितलं होतं ते त्यांनी केलं उसने कुछ भी अपना बढ़ाया नहीं उसमें, आणि त्याने स्वतःच त्याच्यामध्ये काय वाढवलं नाही. उल्टा उसने जो भी है वो सही, जो परमेश्वर की ओर से कहा गया था उसने वैसे का वैसे ही किया, आणि देवाकडनं त्याला जो काही संदेश भेटला होता त्याच्यानुसारच त्याने त्याचं पालन केलं. और उसने इस्राएलियों को भी वही रीति से मतलब आज्ञा पालन करवाया। आणि इस्रायली लोकांकडनं पण त्यांनी तशाच रीतीने आज्ञापालन करून घेतलं. और उसने क्या किया, वो जो जगह पे खड़ा था उससे उसको भी कहा गया कि तू अपने पाँव से जूता उतार दे, आणि तो ज्या स्थानावरती उभा होता त्याला सांगितलं की तुझ्या पायातनं तू चपला काढ, क्योंकि जिस स्थान पर तू खड़ा है वो पवित्र है। कारण ज्या स्थानावरती तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. यही बात किसको कहा गया था? आणि ही गोष्ट कोणाला सांगत आली होती? हाँ, मूसा को कहा गया था। एक्सोडस 3 का पढ़ सकते हैं, 3 का 5 में। आणि निर्गमन 3:5 मध्ये तुम्ही वाचू शकता. जब वो सिनाई पर्वत पे गया था, जेव्हा तो सिनाई डोंगरावरती गेला, तभी वो झाड़ में जल रही थी, वो झाड़ में आग लगी थी, आणि त्या झाडाला आग लागलेली, पर वो झाड़ नहीं जल रहा था, पण ते झाड जळत नव्हतं मतलब वो जल के खाक नहीं हो गया, आणि ते जळून भस्म नाही झालं. तो इसलिए वो देखना चाहता था कि क्या है वो रियल में। आणि त्याला पाहायचं होतं की तिकडे नक्की काय आहे. तो जब भी वो गया था उधर भी उसको कहा गया कि तू जिस स्थान पे खड़ा है वो पवित्र है, तू जूती निकाल। आणि जेव्हा तो तिकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तू ज्या ठिकाणी उभा आहेस ती जागा पवित्र आहे म्हणून तुझ्या पायातल्या चपला काढ. इसलिए क्यों इधर प्रभु यीशु क्यों दर्शाया जाता है कि वो पवित्र है, और पवित्र व्यक्ति के सामने जो प्रभु यीशु के सामने हम जूता नहीं पहन सकते, क्योंकि जूता एक पाप को दर्शाया जाता है। तो हमारा भी जीवन आज पापी जीवन है, आणि येशू ख्रिस्त हा पवित्र आहे म्हणून आपण चपला घालून त्याच्या समोर उभे नाही राहू शकत. म्हणजे चपला हे पापाला दर्शवतात म्हणून पापाने भरून आपण देवासमोर उभे नाही राहू शकत. इसलिए हमें क्षमा मांगते हैं। म्हणून आपण क्षमा मागतो. हम क्षमा क्यों मांगते हैं? आपण क्षमा का मागतो? क्योंकि हमारा जीवन पाप का चप्पल का जैसा जीवन है, कारण आपलं जीवन पापासारखं आहे चप्पल के जैसा एक जीवन है, आणि चपलेसारखं आपलं जीवन आहे. वो जो अपवित्र वस्तु है, अपवित्र बात है, जी अपवित्र वस्तू आहे, तो हम लोग उसको कभी हम लोग उठा के घूमते हैं, आपण तिला उचलून कधी घेऊन चालतो, हम लोग हाथ में भी लेते तो दूर पकड़ते हैं। आपण हातामध्ये पण उचलतो तो लांबून पकडतो. जब भी नया नया खरीद के लाए थे तभी थोड़ा ऐसा हाथ में पकड़ते अच्छे से, आणि नवीन नवीन जेव्हा आलेली असते तेव्हा हातामध्ये घेतो चांगल्या पद्धतीने. बाद में जब वो पहनने के बाद यूज हो जाता है उसका, तो तभी हम लोग उसको उठाने के लिए भी कोशिश करते हैं। आणि जेव्हा आपण घालून तिचा जास्त वेळा वापर करतो तेव्हा आपण हाताने चांगल्या रीतीने पकडतो का तिला, या उसको पैर से हम लोग, कुछ लोग क्या करते हैं पैर से, अगर किसका भी दूसरे का भी चप्पल रहेगा पैर से पहन के देते हैं। काही लोक काय करतात दुसऱ्यांचं जर चप्पल असेल तर पायाने घालून मग सरकवतात नहीं तो ऐसा पैर से ऐसा करेंगे, आणि पायाने पुढे ढकलतील. क्यों? का? एक अच्छी बात नहीं हो, आणि ती चांगली गोष्ट नाहीये. वो हम लोग को मतलब उसके वो एक अलग बात है जो हम लोग को गंदा लगता है उठाने में। आणि ती अशी गोष्ट आहे जी आपल्याला उचलायला घाण वाटते. हम लोग उठाते नहीं है, आपण ते उचलत नाही. कोई भी हो जाए, कोणी पण असू दे. हाथ में भी उठा लिया तो जल्दी जाके हम हाथ धोते हैं। आणि हाताने उचलले तर लगेच जाऊन आपण हात पण धुतो. तो हम लोग हमारे जीवन में देखते हैं कि हमारा पाप कैसा है,
मग आपल्या जीवनात आपण बघतो की आपलं पाप कसं आहे. मैं आप हमारे जीवन में आप परखते हैं कि चप्पल के जैसा वो चप्पल हम लोग निकालते हैं, हम लोग बाहर के जो स्वरूप है हमारा, बाहर जो है हम लोग वो एकदम क्लीन रखते हैं आणि बाहेरची गोष्ट आपण स्वच्छ ठेवतो. आणि बाहेरची गोष्ट आपण स्वच्छ ठेवतो. पर हमारा जो हृदय है, हमारा जो मन है, हम लोग वो साफ करते हैं क्या? पण आपलं हृदय आणि आपलं मन आपण साफ करतो का? तो ये उपासना में क्या करना है? मग उपासना आपल्याला काय करायचं? हमारा मन हमारा हृदय हमेशा साफ करना है. आपलं मन आणि आपलं हृदय आपल्याला साफ करायचं. सिर्फ उपासना ही नहीं, फक्त उपासनाच नाही. हमें जब भी समय मिलता है जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटतो, हमें अपना मन साफ करते रहना है, आपल्याला आपलं मन साफ करत राहायचं. सच बोलना है, खरं बोलायचं. परमेश्वर के वचन की ओर चलना है, देवाच्या वचनावरती चालायचं. तभी हम अच्छे से चल पाएंगे आणि तेव्हा आपण योग्य पद्धतीने चालू शकतो. और तभी हम विजय पाएंगे. तेव्हा आपण विजय प्राप्त करू. हमारा जीवन अगर हम पाप में रखेंगे आपलं जीवन जर आपण पापात ठेवलं और हम बोलेंगे कि परमेश्वर आप बात करो, आपण म्हटलं की देव तुम्ही आमच्याशी बोला, परमेश्वर बात नहीं करेगा. देव बोलणार नाही. हम लोग को हमारा हृदय पहले साफ करना है. आपल्याला आपलं हृदय पहिले साफ करायचं. अगर हम इधर देखेंगे, जब भी उसने जूता उतारा तभी परमेश्वर ने उससे आगे बात किया. आणि जेव्हा त्यांनी चपला काढल्या तेव्हाच देव त्याच्याशी पुढे बोलला. उसको जो संदेश देना था वो दिया. त्याला जो संदेश द्यायचा होता तो त्याने दिला. मूसा को भी जब भी परमेश्वर ने उसे कहा कि तू चप्पल उतार, आणि मोशेला जेव्हा सांगितलं की तू चपला काढ, तभी उसको कहा कि तुझे मिस्र में जाना है, तुझे ये करना है, वो करना है. त्याच्यानंतर त्याला सांगितलं की तुला मिस्र देशामध्ये जायचं आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. परमेश्वर चप्पल उतारने क्यों बोलता है? आणि देव चपला काढायला का सांगतो? क्योंकि वो एक अशुद्ध वस्तु है. कारण ती एक अशुद्ध वस्तू वैसे आहे. ही हमारा हृदय, हमारा मन अशुद्ध है, मग आपलं मन आणि आपलं हृदय अशुद्ध तो आहे. हमें उससे वचन सुनने के पहले साफ करना है. मग वचन ऐकायच्या अगोदर आपल्याला त्याला साफ हर करायचं. समय हम लोग जब परमेश्वर से प्रार्थना में बैठते हैं, हम लोग अकेले का प्रार्थना करते हैं, जेव्हा आपण वैयक्तिक प्रार्थना करतो ते किंवा कोणत्या आपण प्रार्थनेला जेव्हा बसतो या हम लोग फैमिली प्रेयर करते हैं, तेव्हा आपण फॅमिली प्रार्थना तो करतो. हम लोग को क्या करना है? मग आपल्याला काय करायचं? हमारा हृदय साफ रखना है. आपलं हृदय साफ करायचं आहे. अगर हम साफ नहीं किए, जर आपण साफ नाही केलं, हमारी जो भी बातें आपल्या जे काही गोष्टी बात हम लोग जो प्रभु से मांगते हैं, आणि जे काही गोष्टी तुम्ही देवाकडे मागता प्रभु सुनता है वो सब बातें, आणि देव त्या सगळ्या गोष्टी आहेत, पर उसको उत्तर देने में बहुत तकलीफ होता है. पण उत्तर द्यायला खूप त्याला त्रास क्योंकि होतो. हमारा पाप एक दीवार बन जाता है. कारण आपलं पाप जे आहे ते एक भिंत बनून जातं. प्रभु ने वो दीवार तोड़ दी है, देवाने ती भिंत तोडलेली पर आहे, हम ही उसको खुद बनाते हैं पण आपणच त्याला स्वतःहून पुन्हा पाप बनवतो करके. पाप करून. अगर हम पढ़ेंगे एफिसियों की पत्री में, तो उधर लिखा है कि परमेश्वर ने जो दो दीवार थी उसको, मतलब दीवार थी वो तोड़ दी. आणि एफिसिकरांच्या पत्रामध्ये तुम्ही वाचू शकता की तिथे दिलेलं आहे की देवाने जी आपल्यामध्ये आणि देवामध्ये जी भिंत होती ती तोडून टाकली, तोड़ दिया. तोडून टाकली. उस समय क्या था कि जो यहूदी लोग थे और यूनानी लोग थे, उन लोगों को मतलब एक देखा नहीं जाता था. आणि त्यावेळेस यहुदी आणि युनानी लोकांना एक समान नव्हते बघत. परमेश्वर ने क्या किया? देवाने काय वो केलं? तोड़ दिया दीवार को आणि ती भिंत तोडून और उन टाकली सबको एक किया. आणि त्या सर्वांना एक हम केलं. सबको एक किया. आपल्या सगळ्यांना एक केलं. अभी ना यूनानी ना तर युनानी ना यहूदी, ना यहुदी, हम सब मसीह, आपण सर्व ख्रिस्ती, हम सब मसीह है. आपण सर्व ख्रिस्ती आहोत. यहूदी भी अगर क्रिश्चियन होते तो उन लोगों को क्रिश्चियन बोला जाता है. यहुदी लोक जर ख्रिस्ती होतं तर त्यांना ख्रिस्ती म्हणण्यात येतं. ऐसा है असं आहे. क्योंकि हम प्रभु में एक हैं. कारण आपण देवामध्ये एक आहोत. परमेश्वर ने हमको एक बनाया है, देवाने आपल्याला एक हम बनवलं. उसके एक देह हैं. आपण त्याचे एक देह आहोत. हमको वो नहीं चाहता कि हम पाप में रहे, हमारा जो पाप का जीवन है वो उसमें हम लोग बीते आणि त्याची इच्छा नाही की आपलं जे पापाचं जीवन आहे त्या पापाच्या जीवनामध्ये आपण जगत राहावं और उसमें हम लोग अपना लाइफ पूरा स्पेंड करें. आणि त्याच्यामध्येच आपलं जीवन आपण व्यतीत करावं. परमेश्वर चाहता है कि हम हमारे हृदय को धोए, हमारे मन को धोए. देवाची इच्छा आहे पण आपल्या हृदयाने आणि आपल्या मनाला शुद्ध करावं. यहोशू ने जैसे इधर किया. यहोशूने जसं इथे केलं. यहोशू इतना अच्छा परमेश्वर का भक्त था, यहोशू चांगला एक देवाचा भक्त होता. पर वो जब भी प्रार्थना में बैठा उसने खुद निकाला. पण जेव्हा तो प्रार्थनेला बसला त्याने स्वतःहून काढलं. कभी कभी होता है, हमसे गलतियां होती हैं, हम मानते हैं, आपल्याकडनं चुका होतात मान्य करतो उससे भी गलती हुई आणि त्याच्याकडनं पण चूक कि झाली वो निकाल के बैठना चाहिए था, आणि त्याने चपला काढून बसायला पर पाहिजे उसने नहीं किया. पण त्याने नाही केलं. पर जब भी उसको आज्ञा मिला तभी उसने किया. पण जेव्हा त्याला आज्ञा भेटली तेव्हा त्याने केलं. हमें भी जो आज्ञा मिलती है हमें वो पालन करना है. मग आपल्याला पण जी आज्ञा भेटली ती आपण पालन करायचं. परमेश्वर यही चाहता है. देवाला हेच हवं आहे. हम लोग देखते हैं कि इधर ये लोग यर्दन नदी के पार कर चुके हैं. आणि आपण इथे पाहतो की ती लोक यर्दन नदी पार करून गेले. इधर यर्दन नदी उन लोगों ने पार किया, त्यांनी यर्दन नदी पार केली. तो अभी उनको आगे क्या करना है उसके लिए मार्गदर्शन चाहिए. माझा पुढे त्यांना काय करायचं त्याच्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. हम जब भी कुछ काम करते हैं आपण जे काही काम करतो कि हम परमेश्वर का मार्गदर्शन लेते हैं, आपण देवाचं मार्गदर्शन घेतो का? वचन को पूछते हैं बताओ हमें आगे क्या करना है, वचनाला विचारतो का की मला सांग पुढे काय करायचं? ये हम खुद की मर्जी से करते हैं. की आपण स्वतःच्या इच्छेने करतो. मैं आपको मेरे जीवन से बताता हूँ, मी तुम्हाला माझ्या जीवनाच्या घरी सांगतो. मैं जब भी खुद के मन से करता हूँ ना बातें, जेव्हा मी स्वतःच्या मनाने काही गोष्टी करतो सच में वो हमेशा गलत होती हैं. त्या गोष्टी नेहमी चुकीच्या होतात और मतलब वो प्लान जो भी होता है वो सब फेल हो जाता है. आणि जी काही योजना असते ती
फेल होऊन जाते. पर जब हम प्रभु से पूछ के करते हैं जेव्हा आपण देवाला विचारून करतो और माँ बाप को बताते हैं आणि आई वडिलांना सांगतो तभी वो सक्सेसफुल होता है. तेव्हा ती यशस्वी होते. या कुछ भी हम लोग अपने मन से बनाते हैं या हम लोग बताते नहीं हम लोग बड़े लोगों को, तो वो गलत हो जाता है प्लान. आणि जेव्हा आपण स्वतःच्या मनाने काही योजना बनवतो आणि ती जेव्हा मोठ्या लोकांना सांगत नाही तेव्हा ती योजना फेल होऊन जाते. वो योजनाएं क्या होती है, वो प्लान फ्लॉप होते हैं कभी. आणि ती योजनाचे जे प्लॅन असतात ते फ्लॉप होऊन जातात. पर हमें वैसा नहीं करना है. आपल्याला असं नाही करायचं. इसलिए इन लोग ने भी परमेश्वर से मार्गदर्शन लेते हैं. आणि ती लोक पण देवाकडनं मार्गदर्शन घेतात. क्यों? उनमें परमेश्वर बड़ा है. का? कारण त्यांचा देव मोठा आहे. आप लोग भी इधर आते हैं, तुम्ही इथे येता बहुत लोग इधर आके हमारा 1-2 घंटा लेते हैं, आणि खूप लोक इथे येऊन दिल्लीचे 1-2 तास देतात पर करते अपने मन का. पण करतात आपल्या फिर मनात. आप मार्गदर्शन लेते क्यों है? मग तुम्ही मार्गदर्शन का घेता? अगर आपको मार्गदर्शन करना ही नहीं है, जो लेके भी आपको करना नहीं, फिर आप लोग टाइम क्यों उतना वेस्ट करते हैं? जर तुम्ही मार्गदर्शन घेऊन जर तुम्हाला तसं करायचंच नाही मग तुम्ही दिल्लीचा वेळ का घालवता? ऐसे में देखा गया तो आपको जो मार्गदर्शन दिया गया वैसे ही आपको करना चाहिए, आणि तुम्हाला जे मार्गदर्शन देण्यात येतात त्यानुसारच तुम्ही केलं पाहिजे. क्योंकि वो परमेश्वर की ओर से रहता है. कारण ते देवाकडून असतं बहुत लोगों को, हम सब लोग को मार्गदर्शन मिलता है, आणि आपण हे सगळ्यांना मार्गदर्शन पर भेटतं. हम लोग अपने मन का करना चाहते हैं. पण आपल्याला आपल्या मनाचं करायचं असतं. हम लोग हमारे मन के अनुसार चलना चाहते हैं. आपल्याला आपल्या मनानुसार चालायचं असतं. फिर भी परमेश्वर की दया हम पर क्या है? तरी सुद्धा देवाची दया आपल्यावरती काय आहे? हम लोग गलत करते हैं, आपण चुकीचं करतो. फंस जाते हैं उस बात में. त्या गोष्टीत आपण फसतो. फिर हम लोग प्रभु को बुलाते हैं मग आपण देवाला बोलवतो और फिर प्रभु उसमें बचाता है. आणि देव त्याच्यामधून आपल्याला सोडवतो. पर परमेश्वर हमसे यही चाहता है कि हम लोग उसके पहले ही हम परमेश्वर का मार्गदर्शन दें. पण देवाची इच्छा आहे की आपण काय करावं देवाचं मार्गदर्शन घ्यावं परमेश्वर की मार्गदर्शन हमें चाहिए. आणि देवाचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे. हम लोग बहुत सारे देखते हैं कि बातें कि हम लोग को ये अच्छा है, ये अच्छा है, वो अच्छा है, ये अच्छा है, तो हम लोग उसके पीछे नहीं चलना है. आणि आपल्याला या गोष्टीच्या मागे नाही चालायचं की ही गोष्ट चांगली आहे, ही वस्तू चांगली आहे. हम लोग को परमेश्वर से पूछना है कि ये सच में बात अच्छी है, आणि आपल्याला देवाला विचारायचे की ही गोष्ट खरोखर चांगली आहे का? सच में मैं ये घर ले रहा हूँ ये अच्छा है, आणि मी हे घर घेत आहे ते खरोखर चांगलं आहे. सच में ये बात मैं कर रहा हूँ ये अच्छा है, आणि हे जे मी बोलत आहे ते बरोबर चांगलं आहे. ये काम में मैं जा रहा हूँ वो बराबर है. या कामावर मी जात आहे ते बरोबर आहे. आप लोग वो सब नहीं पूछते तुम्ही ते सगळं नाही और विचारत बाद में जाके फिर उसमें बहुत दुख उठाना पड़ता आणि है. नंतर जाऊन त्याच्यात तुम्हाला दुःख उचलावं लागतं. परमेश्वर आपको बताने के लिए रहता है, परमेश्वर रहता है आपको. आप लोग पूछो, प्रभु बताने के लिए तैयार है. आणि तुम्ही देवाला विचारलं देव तुम्हाला सांगायला तयार आहे. आप लोगों को प्रभु बाइबल से बोलता है. क्यों? आज हमारे पास बाइबल है तो बाइबल हमसे बात करता है. आणि आज आपल्याकडे बायबल आहे तर बायबल आपल्याशी बोलतं. परमेश्वर ने वचन दिए है, देवाने वचन दिले परमेश्वर का आत्मा के प्रेरणा से ये वचन लिखा गया आणि है. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने वचन दिले जो जाते. इसमें 40 लेखक हैं, आणि जे 40 लेखक याच्यामध्ये आहेत तो उन लोग में से परमेश्वर के आत्मा से प्रेरित होकर उन लोगों ने लिखा है. आणि त्यांनी देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन हे लिहिलेलं आहे. ये किसी मनुष्य के विचारों से या उनके कल्पनाओं से नहीं लिखा गया है. आणि माणसांच्या विचारांनी किंवा त्यांच्या कल्पनांनी नाही लिहिलेलं आहे. बहुत लोग बोलते हैं कि ये वो लोग ये थे रिलीजियस लोग थे, उन लोग वो यहूदी लोग थे, आणि ती लोक यहूदी लोक होती इसलिए उन लोगों को इतना ज्ञान था, इसलिए उन लोगों ने लिखा है. परमेश्वर की प्रेरणा से नहीं लिखा, ऐसा उन लोग बोलते, पर वो गलत है. आणि त्यांना जास्त ज्ञान होतं म्हणून हे त्यांनी लिहिलेलं आहे, पण तसं नाहीये. बाइबल खुद बताता है कि ये परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया है. बायबल स्वतःहून म्हणतं की हे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात तो आलं हमें पवित्र आत्मा इसमें से मदद करता है. आणि आपल्याला पवित्र आत्म्याच्यातून मदत करतो. जब भी हम हमारे पास जाते हैं तभी भी प्रभु बाइबल से ही बात करता है. आणि जेव्हा तुम्ही दिल्लीकडे जाता तेव्हा पण देवाच्या आत्म्याच्या द्वारे वचनाच्या द्वारे ते तुम्हाला सांगतात. क्यों? परमेश्वर बाइबल से बात करता है हमें. कारण देव वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो. तो आप लोग अभी बाइबल जब भी पढ़ते हो मग जेव्हा तुम्ही बायबल वाचता तो आप लोग ऐसे ही बाइबल पकड़े हैं आणि तुम्ही असं बायबल और पकडता बोलेंगे प्रभु मेरे को वचन दो, आणि तुम्ही म्हणाल प्रभू मला वचन दे और जो भी वचन खुल गया आणि जे वचन निघालं तो आप लोग उसको समझेंगे कि आप प्रभु ने आपको वही वचन दिया है. आणि उघडल्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की ते वचन माझ्यासाठीच देवाने दिले. अभी ये गलत बात है. आता हे चुकीची गोष्ट आपके आहे. मन में जो वचन दिया जाता है तुमच्या मनात जे वचन उसके दिलं अनुसार त्याच्यानुसार हम लोग बोलते प्रभु मैं अभी जो खोलूंगा वो वचन मेरे लिए रहे. आणि प्रभू आता मी जे उघडीन ते वचन माझ्यासाठी. हम लोग खुद प्रभु को मार्गदर्शन कर रहे हैं, प्रभु का सुन रहे नहीं हम लोग. आणि आपण देवाचं ऐकत नाही पण आपण स्वतःहून देवाचं मार्गदर्शन हम लोग प्रभु को आइडिया दे रहे हैं कि आप ये करो मैं ये समझूंगा. आणि देवाला आपण आयडिया देतो की तुम्ही हे करा मी तसं करेन. तो एक व्यक्ति ने ऐसे ही, एक स्त्री ने ऐसे ही करते करते उसने की आणि एका स्त्रीने असंच केलं कि उसने जब ये वो ऐसे ही बोली प्रभु मैं अब वचन बोल रही हूँ, आप मेरे से बात करो. आणि ते असंच म्हणाले की मी आता वचन उघडते तुम्ही माझ्याशी बोला. और उसको आया कि यहूदा ने फांसी ली. आणि तिला असं वचन भेटलं की यहूदाने फाशी घेतली तो वो डर गई, आणि ती घाबरली वो बोली ये नहीं बराबर है, ये नहीं. तो उसने वापिस बाइबल बंद की आणि ती म्हणते बरोबर आहे. मग तिने पुन्हा बायबल बंद केलं और वापिस वो बोली कि प्रभु आप मुझसे बात करो. आणि पुन्हा ती म्हणाली प्रभू तुम्ही
माझ्याशी बोला. और वापस उसने बाइबल बोली आणि जेव्हा तुम्ही पुन्हा बायबल उघडलं तो वापस वही वचन दिखाई दिया। आणि पुन्हा तेच वचन तिला भेटलं. और ये क्या हो रहा है, वो पेज को थोड़ा ये कि वापस ये करके मतलब वो थोड़ा पेज को ये देखी कि ये कुछ टेढ़ा मेढ़ा है क्या, ये बार बार आ रहा है मेरे को। आणि तिने बघितलं की पान वाकडं वगैरे झालंय काय, म्हणून तिने ते सरळ केलं और वो वापस बोली प्रभु को कि मेरे को वचन बताओ। आणि ती पुन्हा म्हणाली प्रभू मला वचन दे. तो उसको वचन है कि जो भी करना है जल्दी से करो। आणि तिला वचन नंतर भेटलं की तुला जे काय ते करायचं ते लवकर कर. तो अभी उसको फांसी लगी तो प्रभु नहीं बोल रहा था, आणि ते तिला फाशी घ्यायला सांगत पर नव्हतं. लोगों की मेंटेलिटी अच्छे नहीं रहते हैं। पण लोकांची मानसिकता बरोबर नाही. क्या अभी आप बोलेंगे कि प्रभु ने बोला उसको फांसी लो, आणि आता तुम्ही म्हणाल की देव तिला म्हणाला फाशी घे. आप क्या सोचते हो? प्रभु कभी सुसाइड करने नहीं बोल रहा, आणि देव कधी फाशी घ्यायला नाही सांगणार. पर उसकी जो मेंटालिटी थी पागलपन था उसने वो किया। तिची अशी मानसिकता होती म्हणून तिने तसं ते केलं. तो हमें क्या करना है, परमेश्वर का मार्गदर्शन लेना है हमेशा। आपल्याला देवाचं नेहमी मार्गदर्शन घ्यायचं आहे. प्रभु हमें सिखाता है, बताता है क्या करना है। देव आपल्याला शिकवतो की आपल्याला काय करायचं आहे. जब भी हम कुछ भी काम करते हैं, जेव्हा आपण काही काम करतो, कुछ भी काहीही छोटा हो या बड़ा काम हो, छोटंसं किंवा मोठं काम असो, अगर हम परमेश्वर का मार्गदर्शन नहीं लेंगे जर तुम्ही देवाचं मार्गदर्शन नाही तो आप वो घेतलं काम में फेल हो जाएंगे। मग त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी नाही होणार. बहुत लोगों के आज काम नहीं हो रहे हैं, आणि खूप लोकांची आज कामं नाही होत. वो लोग बोलते प्रार्थना करो, आणि खूप लोक म्हणतात प्रार्थना करा, हमारा ये काम हो वो काम हो। आमचं हे काम व्हावं. आपको एक बात बताओ, तुम्हाला एक गोष्ट आप सांगतो, लोग वो काम क्यों नहीं हो रहा है? तुमचं हे काम का नाही होत? आप लोग परमेश्वर से पूछ रहे नहीं है, तुम्ही देवाला विचारतच नाही, सिर्फ आप प्रार्थना कर रहे हैं, फक्त तुम्ही प्रार्थना करताय. पर परमेश्वर का गाइडेंस आपके साथ नहीं ले रहे। पण परमेश्वर का गाइडेंस, देवाचं मार्गदर्शन तुम्ही नाही घेत. प्रभु आपको कुछ मार्गदर्शन करना चाहते हैं उस बातों में कि वो क्यों नहीं हो रहा है, उसके कारण कुछ कारण है उसके पीछे। आणि ती कामं होत नाही कारण काही कारण आहे. ते काम होत नाही कारण का काहीतरी कारण आहे. उसके पीछे कुछ काम है, कारण है, उसके कारण वो नहीं हो रहा है। आणि त्याच्यामुळे काहीतरी कारण आहेत म्हणून ते काम नाही होत. सिर्फ हम लोग बोलते हैं दीदी आप प्रार्थना करो, मेरा जमीन का काम हो जाए, मेरा ये हो जाए, मेरा घर सेटल हो जाए, मेरा ये हो जाए वो हो जाए, पर आप उसके पीछे क्या क्यों नहीं हो रहा, वो कभी सोचा है आपने? आणि आपण फक्त सांगतो दिदींना की प्रार्थना करा, आमचं हे काम होत नाही, जमिनीचं काम होत नाही, पण तुम्ही कधी विचार केला की तुमची कामं ती पूर्ण का नाही होत? आप लोग को वो जमीन मिला है आणि तुम्हाला ती जमीन वो भेटली घर मिला है, अच्छा है, आणि ते घर भेटलं चांगलं आहे, पर प्रभु आगे की बात सोचता है, पण देव पुढच्या गोष्टी पाहतो. वो क्यों नहीं हो रहा है? हे का नाही होत? आप कुछ उसकी बात जानते हैं? आणि ती गोष्ट तुम्हाला माहित आहे का? नहीं, हम लोग सोचते हैं कि अभी हो जाए, जल्दी हो जाए। आणि आपण काय विचार करतो की नाही आता लगेच ती गोष्ट हम लोग कभी घडेल. हमारी प्रार्थना में ये बोलते हैं कि प्रभु आपकी इच्छा हमारे जीवन में पूरी हो। आणि आपण कधी प्रार्थना हे म्हणतो का की प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो. नहीं, हम लोग बोलते हैं अभी हो जाए, अभी हो जाए, अभी होने से क्या आपको आपका लाभ होगा, पर आपको आगे जाके रोना पड़ेगा। आपण काय म्हणतो आताच ती गोष्ट होऊन दे, आता ती गोष्ट झाली तर तुमचा लाभ होईल, पण पुढे जाऊन तुम्हाला नुकसान होईल. आगे हम इसमें भी देखेंगे कि उन लोगों को सडनली करने नहीं बोला, तुरंत करने नहीं बोला, पटकन करायला नाही सांगितलं, उनको कुछ समय बोला करो तुम ये, त्यांना काहीतरी काळ सांगितलं की तुम्ही हे करा. फिर उनको जो उधर जो अद्भुत चमत्कार हुआ। आणि नंतर तिकडे अद्भुत चमत्कार झाला. हम लोग इधर आजकल बोलते हैं कि प्रभु ये करो, छोड़ देते, प्रभु की इच्छा पूरी होने नहीं देते। आणि आता आपण इथे म्हणतो की देवा तू हे कर, आणि आपण देवाची इच्छा पूर्ण होऊ नये. हमें वैसा नहीं करना है, आपल्याला असं नाही करायचं. परमेश्वर की इच्छा जो है वो पूरी होने दो। देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या. बहुत सारे लोग क्या करते हैं, खूप लोक काय करतात, हम सोचते हैं विचार करतात, परमेश्वर को मालूम कि आगे हम कैसे होने वाले हैं, आणि देवाला माहिती की पुढे काय होणार आहे, हमारे जीवन में क्या होने वाला है। आपल्या जीवनात काय होणार आहे. परमेश्वर इसलिए हमें जागरूक करना चाहता है, म्हणून देव आपल्याला जागरूक करतो. पर आपके कुछ हड्डीपन के कारण, आपकी जिद्दीपन के कारण, हमारे जिद्दीपन के कारण प्रभु कर देता है, आणि आपल्या हट्टीपणामुळे जिद्दीपणामुळे देव करून टाकतो, पर प्रभु उसमें भी हम लोग फिर फंस जाते हैं। आणि त्याच्यात आपण नंतर फसतो, प्रभु उसमें से छुड़ाता है। आणि देव त्याच्यातनं सोडवतो. प्रभु हमें दिखाना चाहता है कि मैं इसलिए तुमको ये काम करना नहीं था पूरा। आणि म्हणून मग देव आपल्याला दाखवतो की म्हणून मी हे काम त्यावेळेस पूर्ण करत होतो. हर बात का एक समय है, आणि प्रत्येक गोष्टीची वेळ उस आहे, समय के लिए रुको, आणि त्या वेळेसाठी थांबा, प्रार्थना करते रहो, प्रार्थना करत और राहा, परमेश्वर की इच्छा पूरी होने दो। आणि देवाची इच्छा पूर्ण होऊ द्या. आप लोग सोचते हैं कि प्रभु ये नहीं करता, आप लोग दोष लगा रहे प्रभु पे। आणि तुम्ही म्हणता ही गोष्ट होत नाही म्हणून तुम्ही देवावरती दोष लावता. हमें दोष नहीं लगाना है, आपण दोष नाही लावायचा, परमेश्वर के लिए रुकना है, देवासाठी थांबायचं, परमेश्वर को रुकना है। देवासाठी उसके थांबायचं. ऊपर जब यीशु मसीह भी जेव्हा येशू ख्रिस्त इस पृथ्वी पे थे, या पृथ्वीवरती होते, उनको भी बहुत मारने का प्रयत्न किया गया, त्यांना पण खूप मारण्याचा प्रयत्न केला होता, उनको मारने का बहुत सारे प्रयत्न हुआ, बहुत सारे लोग उनको मारने के पीछे थे, आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना मारण्यासाठी खूप काही लोक त्यांच्या मागे होते, पत्थर भी उठाए थे, दगड पण उचलले, पर यीशु मसीह उधर से पण येशू ख्रिस्त तिथून शांति से चले गए। शांतीने निघून उन गेले. लोग कोई मार पाया, आणि कोणी त्यांना मारू शकलं पत्थर नाही. तो उठाए पर मार पाए कोई, आणि दगड उचलली पण कोणी मारलं का? क्यों? का? वो समय नहीं आया था। ती वेळ आली नव्हती. पर जब भी समय आया तभी यीशु मसीह को खुद उन लोगों ने पकड़ा ना, जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतःहून येशू ख्रिस्ताला पकडलं.
इसलिए यीशु मसीह क्या कहते हैं, म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, मेरी इच्छा नहीं तेरी इच्छा पूरी हो। माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण हो। आज हम लोग में से बहुत लोग क्या करते हैं, आज आपल्यामध्ये खूप लोक काय करतात, ये हमारा लाइन है, आणि ही आपली लाईन, हम लोग इधर है आपण इथे आहोत, और प्रभु इधर है। देव इथे आहे, हम लोग प्रभु को बोलते हैं कि हम लोग को ये चाहिए, इधर आना है, आणि आपण देवाला म्हणतो की मला इथे यायचं, प्रभु तेरे नजदीक आना है। मला तुझ्या जवळ यायचंय, और हम लोग चलते, प्रभु बोलता है रुक मैं तेरे लिए राह बनाता हूँ, आणि आपण देव आपल्याला म्हणतो की तू थोडासा थांब, तुझ्यासाठी मार्ग बनवतो, पर हम नहीं। पण आपण नाही। और ये एक लाइन जो मैंने दर्शाई, ये दरी मतलब दरी को दर्शाया जाता है। आणि ही लाईन जी मी तुम्हाला दाखवली ती नदीला दर्शवते, दरी खाई खाई। दरीला दर्शवते। तो हम लोग बिना सुने प्रभु बोलता है रुक तेरे लिए मैं मार्ग बना रहा हूँ, रुक। आणि देव आपल्याला म्हणतो की थांब, तुझ्यासाठी मार्ग बनवतो, पर हम निकल जाते हैं आणि आपण निघतो और इस दरी में गिर जाते हैं। आणि त्या दरीमध्ये पडतो, प्रभु बोला है रुक, पर हम रुकते हैं। आणि देव म्हणतो थांब, पण आपण थांबतो का? हमारे जीवन आज ऐसा है, आपलं जीवन आज असंच आहे, हम प्रभु का सुनते नहीं है। आपण देवाचं ऐकत नाही, इसलिए प्रभु का वचन क्या कहता है, म्हणून देवाचं वचन काय म्हणतो, रुको थांबून और राहा बाट जोते रहो। आणि वाट पाहणार। पवित्र आत्मा भी जब इस पृथ्वी पे आया जेव्हा पवित्र आत्मा या पृथ्वीवरती तो आला तुरंत आया यीशु जाने के बाद, आणि तो येशू गेल्याच्या नंतर लगेच आला का? यीशु मसीह ने क्या बोला, येशू काय म्हणाला, रुको और बाट जो। थांबून त्याची वाट पहा, उन लोग में बाट जोते रहे, रुके रहे। आणि ते वाट पाहत राहिले, ते थांबून राहिले। 10वें दिन में पवित्र आत्मा आया, पेंतीकोस्त के दिन में। 10व्या दिवशी पेंतीकोस्तच्या दिवशी पवित्र आत्मा। तो हमें रुकना है और बाट जोना है। बहुत बातें जल्दी होती, बहुत बातें लेट होती, पर होती जरूर है। आणि काही गोष्टी लवकर होतात, काही गोष्टी उशिरा होतात, पण त्या नक्की पूर्ण होतात। अब प्रभु लेट क्यों होने देता है, प्रभु मानो कि वो सही समय पे होना चाहिए। आणि देव उशीर का करतो, कारण का देवाला माहिती आहे की ती गोष्ट त्याच वेळेवरती झाली पाहिजे, पर वो बात होने से नहीं हुआ है बोल के आपको कुछ कमी है, आणि ती गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून तुमच्या जीवनात काही घटी आहे का? नाही। आपके पास कोई कमी है उस बात के लिए, आणि तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे, जैसे आपका जमीन नहीं बिक रहा है, तुमचं जमीन विक्री काम होत नाही, तो आपको वो जमीन नहीं बिक रहा है, तो पैसा तो नहीं मिला, पर आपके पास पैसों का कमी है। आणि त्या जमिनीचे पैसे भले तुम्हाला नाही भेटले, पण तुमच्याकडे पैशांची कमी आहे का? जिन लोगों का घर नहीं है उनको घर नहीं है, उन लोग घर देंगे, पर आपके पास घर तो है ना अभी, आप लोग भाड़े के घर पे तो जी रहे। ज्यांच्याकडे घर नाही ते त्यांना पुढे जाऊन घर देईन, पण आता तुमच्याकडे सध्या घर तर आहे ना। मैं बोला कि आपके पास अगर आप लोग घर देंगे पर वो मिल रहा नहीं आपको, तो आपके पास जो भाड़े के घर में आप रह रहे हो वो है ना। तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी स्वतःचं घर घेण्यासाठी घर बघितलं, घर बघितलंय, पण ते भेटलं नाही, पण ते भेटलं पण नाही। आता फिलहाल भाड्याचं घर तर आहे, पण आता फिलहाल भाड्याचं घर तर आहे ना, उसमें आप जी रहे हैं, आपको क्या रोड पे तो नहीं भेजा है। आणि तुम्हाला रस्त्यावरती तर नाही पाठवले, प्रभु आपको मदद करते हैं हर बातों में, आणि ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत पर करतात। हम मनुष्य आज बहुत इंस्टेंट हो गए। पण आज माणसं आपण एकदम घाई करतो, मैगी खा के मॅगी खाऊन, हम लोग इंस्टेंट हो गए, बहुत जल्दी फटाफट सब काम होने चाहिए। आणि आपल्याला लवकर लवकर काम झालं पाहिजे। प्रभु बोलता है रुक, देव म्हणतो थांब, रुक तू। थांबून राहा। आज मेघा आंटी का भी जो केस था आणि मेघा मावशीची जी केस वो होती, भी कितना साल लगा, आणि तेही किती वर्ष लागली, पर उसका अंत हुआ। पण त्याचा अंत झाला, उसको बोलते उन्हें रुके रहे, बाट जोते रहे। आणि ते थांबून राहिले, ते वाट पाहत प्रभु राहिले, ने किया ना, देवाने केलं ना। प्रभु बोलते हैं रुको, आप लोग बोलते हैं प्रभु ये करो ये करो, हम लोग प्रभु से आदेश देते हैं, प्रभु का सुनते नहीं कभी। आपण देवाला नेहमी आदेश देतो, मग कधी त्याचं ऐकत नाही। प्रभु बोलते हैं रुक तू, देव म्हणतो थांब तू, हम लोग बोलते हैं प्रभु हम लोग को पेपर में अच्छे मार्क्स दो, आणि आपण म्हणतो देवा पेपरात चांगले मार्क दे, मेरे को एकदम 98% आने दो। आणि 98% येऊन दे, बहुत बच्चे लोग यही प्रार्थना करते हैं आणि खूप मुलं हेच प्रार्थना और करतात, जाके सो जाते हैं, आणि जाऊन झोपतात, घूमते हैं। फिरायला जातात। प्रभु फिर आपको मार्क्स नहीं देगा, जो आपकी क्षमता है वो प्रभु अपने नाम के निमित्त आपको मार्क्स देता है, मग देव तुम्हाला मार्क नाही देत, पर वो गलत प्रार्थना है। पण ती चुकीची प्रार्थना आहे। आप लोग कुछ काम करोगे नहीं तुम्ही जर काय काम केलं नाही, और प्रभु से सिर्फ डिपेंड रहोगे और प्रभु का परीक्षा लोगे। देवावर आधारित राहून तुम्ही देवाची परीक्षा घ्याल, आप लोग ने प्रभु का परीक्षा लिया, वो गलती आपकी की है उसने, आणि देवाची परीक्षा घेऊन तुम्ही ती चूक केलेली आहे, फिर भी प्रभु आपको क्षमा करता है, प्रभु अपने नाम के निमित्त आपको पास करता है। पण देव तुम्हाला क्षमा करतो आणि त्याच्या नावानिमित्त तुम्हाला पास करतो। मैं आपको एक बात बोलूं, जब भी मैं मतलब स्कूल के एज में था, आणि मी शाळेच्या वयामध्ये होतो, तो हम लोग को स्कूल में पेपर्स पहले दिखाया जाता था, आणि आम्हाला शाळेत पहिले पेपर दाखवले, मतलब ओपन डे के एक दिन पहले दिखाया जाता है, ओपन डेच्या दिवशी एक दिन पहिले दिखाया जाता है। एक दिवस अगोदर दाखवायचे। तो अभी वो समझो अभी 50 में से मेरे को 28 मिला या 30 मिला समझो, आणि 50 मध्ये जर मला 30 भेटले, तो मैं प्रार्थना करता तो प्रभु मेरा मार्क्स बढ़े दो कल अम्मा के सामने, आणि मी प्रार्थना करायची की उद्या आईच्या समोर माझे मार्क वाढवून
त्यामध्ये तो होता नहीं था वो कुछ। आणि तेव्हा काय व्हायचं नाही क्या अभी प्रभु जाने को मार्क्स बढ़ाएंगे? आणि आता देव जाऊन तिथे मार्क वाढवणार वो हो गया, प्रभु ने पास तो किया है ना। आणि देवाने पास तर केलंय ना हम लोग बहुत सारी बड़ी बड़ी हमारी सोच रहती है, आणि आपले विचार खूप मोठमोठे असतात तभी इतना बुद्धि में नहीं था कि ऐसा होता नहीं है, पर हम लोग प्रार्थना करते थे ऐसा। और मैं जानता हूँ कि मेरे जैसे ऐसा बहुत बच्चे लोगों ने किया है। आणि माझ्यासारखे असे खूप मुलांनी केलेले आहे मेहनत तो करेंगे नहीं। आणि कष्ट तर करणार नाही मैं आपको सच बात बोलूं, मैंने 10वीं में भी मदद कुछ इतना पढ़ाई नहीं किया था, आणि 10वीत पण मी एवढा अभ्यास केला पर नव्हता जब भी पेपर के समय पढ़ाई किया है, पेपराच्या वेळेला अभ्यास तो केला जितना पढ़ाई किया उसके अनुसार प्रभु ने मुझे दिया आणि जेवढा अभ्यास केला तेवढं त्याच्यानुसार देवाने मला और दिलं फर्स्ट क्लास से मुझे पास किया। आणि फर्स्ट क्लासने मला पास केलं मेरी एक ही गलती होती थी, माझी एकच चूक व्हायची पेपर जब भी आता है तभी मैं पढ़ाई करता हूँ। पेपर जेव्हा येतं तेव्हा मी अभ्यास करतो अभी भी आता सुद्धा अभी तो बात अलग है, क्योंकि बहुत सारे प्रोजेक्ट्स रहते, असाइनमेंट रहते, उसके कारण पढ़ाई करने को नहीं जमता। आणि खूप सारे प्रोजेक्ट असतात म्हणून अभ्यास करायला नाही जमत फिर भी पेपर के समय पढ़ाई करना वो बहुत अलग बात रहता है। आणि पेपरच्या वेळेला अभ्यास करणं ती एक वेगळी गोष्ट असते अम्मा मेरे को हर सेमेस्टर में हर यूनिट टेस्ट में बोलती थी मेरे जैसा बन। मैं पहले से पढ़ाई करके प्रिपेयर रहती थी, मैं बन मेरे जैसा बन। पर अभी टाइम का खेलो, टीवी देखो, इधर घूमो उधर घूमो, क्लास में जाओ, ये करो, एंजॉय करो लाइफ को। आणि प्रत्येक परीक्षेमध्ये माझी आई मला सांगायची की अभ्यास कर, माझ्यासारखा बन। मी काय केलं, पहिल्यापासून मी तयार होती माझ्यासारखं बन, पण मी काय फिरायचो, इथे तिथे जायचो, टाइमपास करायचो। तो हमें वैसा नहीं करना है। आणि आपल्याला तसं नाही करायचं अभी जो कॉलेज के एज के बच्चे हम सब, आणि जे कॉलेजच्या वयाचे आता मुलं आहेत ती जो छोटे बच्चे हैं, जी लहान मुलं आहेत आप लोग भी बच्चे हैं, तुमची पण मुलं आहेत आप लोग उनको बोलो प्रार्थना करके सिर्फ काम नहीं चलेगा। आणि तुम्ही त्यांना सांगा की फक्त प्रार्थना करून नाही चालणार प्रभु जाके उधर क्या मार्क्स नहीं बढ़ाएगा। आणि देव जाऊन मार्ग नाही वाढत प्रभु हृदय परिवर्तन करता है वो चेक करेगा। आणि देव हृदय परिवर्तन करतो जे पेपर चेक करतात त्यांचं पर प्रभु इतना भी नहीं करेगा कि आप लोग का मेहनत नहीं किया, आप लोग फुकट में मार्क्स ले रहे। आणि एवढं पण नाही करणार की तुम्ही काही मेहनत कष्ट पण नाही केली आणि फुकटचे तुम्हाला मार्क द्या प्रभु ने सबको बोला काम करो, देव सगळ्यांना म्हणाला काम कर मेहनत करो। कष्ट कर आदम को भी बोला मेहनत कर। आम्हाला म्हटलं कष्ट कर मेहनत ये श्राप नहीं है, आणि कष्ट करणं हा एक श्राप ये नाही. हर मनुष्य का कर्तव्य है। हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आदम की वाटिका में जब इससे था, उसको श्राप देने के पहले से उसको बोला था कि तू काम कर। आणि एदेनच्या वाटिकेमध्ये जेव्हा आदम होतो तेव्हा त्याला श्राप द्यायच्या अगोदर सांगितलेलं की तू काम कर पर जब श्राप दिया तभी उसके जो मेहनत का जो बात है वो बढ़ाया आणि त्याच्या जेव्हा त्याला श्राप देण्यात आला त्याच्यानंतर त्याचे कष्टाची कामं वाढवली कि तेरे को पसीना आएगा, तू बोएगा पर वो जल्दी उगेगा नहीं। उसके ऊपर ये हुआ श्राप आया। आणि तू घाम गळशील आणि जेवढं तू मेहनतीने पेशील ते लवकर तुला भेटणार नाही फिर भी प्रभु की उसके ऊपर दया थी पण त्याच्यावरती देवाची दया होती कि उन लोग को निकाला है, फिर भी परमेश्वर ने उनको कोई कमी नहीं रखा। आणि त्यांना तिथून काढण्यात आलं तरी सुद्धा देवाने त्यांना कोणत्या गोष्टीची उणी नाही पडून दिली तो फिर आज से आप लोग क्या करेंगे? पहले मार्क्स के लिए प्रार्थना करेंगे और सो जाएंगे। मार्चपासून तुम्ही काय करणार पहिले मार्गासाठी प्रार्थना करून मग झोपून जाणार ना आप लोगों को मेहनत करना है, तुम्हाला पण कष्ट करायचे पढ़ाई करना चाहिए। अभ्यास केला पाहिजे बहुत लोग बोलते हैं हमारे बच्चे ये करते वो करते हैं और सो जाते हैं, आणि खूप लोक म्हणतात आमची मुलं हे करतात ते करतात आणि झोपून जातात पर पढ़ाई करते ही नहीं है। अभ्यास करत और फिर पेपर का दिन आएगा, पेपराचा दिवस येईल उपवास करेंगे, उपवास करतील प्रार्थना करेंगे, प्रार्थना करतील तभी भी पढ़ाई नहीं करेंगे, सिर्फ उपवास करेंगे, प्रार्थना करेंगे। आणि तेव्हा पण अभ्यास नाही करणार पण उपवास करतील आणि प्रार्थना करतील और दोस्तों को बोलेंगे मैंने उपवास किया, मैं तो पास हो जाऊंगा। आणि मित्रांना सांगतील मी उपवास केला मी पास होऊन जाईल तो प्रभु अपने नाम के में तो पास किया, पर आपके उपवास को इसको देख के नहीं किया कि आपने मेहनत नहीं किया, वो भी प्रभु देखता है। आणि तुम्ही कष्ट केलेत की नाही हे सुद्धा देव पाहतो आप लोगों को मेहनत करना है तुम्हाला कष्ट करायचे और साथ में पढ़ाई भी करना है। आणि सोबत अभ्यास करा मेहनत करना है और साथ में प्रार्थना करना है, कष्ट करायचे आणि सोबत प्रार्थना पण करायची दोनों करेंगे तभी आपको सफल मिलेगा। दोन्ही कराल तेव्हा तुम्हाला सफलता भेटेल आप यहोशू को भी देखेंगे तो प्रभु ने उसको डायरेक्ट बोला तेरे को आशीष मिलेगा। आणि यहोशूला लगेच तो म्हणाला की तुला आशीर्वाद भेटेल हम लोग निकालो यहोशू 1:8 में 7 से हम पढ़ेंगे। इतना हो कि तू इराव बांधकर और बहुत दृढ़ होकर जो व्यवस्था में मेरे मूसा ने तुझे दिए उन सब के अनुसार करने में चौकसी करना और न उससे न दो दाहिनी मुड़ना न बाई और, तब जहाँ जहाँ तू जाएगा वहाँ तेरा काम सफल होगा। क्या लिखा है था? तब किसको दर्शाया जाता है? अगर आपने ये किया तो ही आपको ये होगा। आणि जर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला तसं होईल. उधर ये तो नहीं कहा है, अगर ये मतलब ऐसा बोला तो नहीं है ना तू ये नहीं किया तो भी तेरे को हो जाएगा। आणि असं तर नाही म्हणलं त्यांना तू हे केलं नाही केलं नाही नाही केलं नाही तर ते होऊन जाईल
क्या बोला? जब तू एक मेहनत करेगा, काम करेगा, व्यवस्था का पुस्तक पे रात दिन मनन करेगा, नहीं दाई और नहीं बाई और, तो इसका मतलब नहीं, वो एक बोलते ना मुहावरा यूज किया है। आणि जेव्हा तू कष्ट करशील म्हणजे नियमशास्त्रात जेव्हा पालन करशील, डावीकडे किंवा उजवीकडे वळणार नाहीस, तेव्हा तुझ्या जीवनात हे होईल. यहोशू ऐसा इधर उधर देखने को मना नहीं किया था उसको। आणि यहोशूला इकडे तिकडे बघण्यासाठी मना नव्हतं. उसका मतलब क्या, व्यवस्था में जो लिखा है उसको ही तू देख। आणि नियमशास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्यालाच तू पहा. जो इस संसार में तेरे को बोला जाएगा जे जगात तुला सांगण्यात उस येईल पे अपना मन मत लगा। त्याच्यामध्ये तुझं मन नको लावू. ये वचन मेरा बहुत फेवरेट वचन है। आणि माझं खूप आवडतं वचन आहे. मेरा जब ये मतलब सेवा के लिए मेरे को कॉलिंग आया था बाइबल कॉलेज में जाने के पहले, मेरे को ये वचन प्रभु ने दिया था। आणि बायबल कॉलेजमध्ये जायच्या अगोदर मला हेच वचन भेटलेलं 1 से लेकर 9 तक। 1 ते 9. तो प्रभु हमें कहता है कि व्यवस्था की और हम करेंगे, जब हम उसका काम करेंगे तभी हमको, जब हम मेहनत करेंगे तब हमें सफल होगा। आणि जेव्हा आपण त्याच्यासाठी काम करू तेव्हा आपल्याला सफलता भेटेल. बिना काम किए हुए हमारा सफल होना ये बहुत बड़ी मतलब एक मुश्किल की बात है। आणि काम न करता सफलता भेटणं हे खूप कठीण काम. आज हम में से बहुत लोगों को क्या आयता खाने की आदत है। आणि आपल्यामध्ये खूप लोकांना आयता खायची सवय बहुत आहे. सारे स्कूल्स में भी टीचर्स बोलते हैं ना आणि खूप साऱ्या शाळेमध्ये पण शिक्षक लोक कि अभी तो सब बच्चों के पास, हम सबके पास मोबाइल है, आणि सर्व मुलांकडे मोबाईल आहे, गाइड्स है, गाईड्स आहे, मास्टर कीज है, मास्टर कीज ये आहे. सब एक साधन बन गए हमारी मदद के लिए। आणि हे सगळं आपल्या मदतीसाठी एक साधन झाले इसलिए आहे. हम टीचर्स बोलते हैं अभी तुमको स्पून फीडिंग हो गया है। उन लोग का एक वर्ड है स्पून फीडिंग, मतलब चम्मच से मुंह में खिलाना। चमचेने चारतात ते तुम्हाला. आणि आता तुम्हाला सवय झालेली आहे तुम्हाला चमचेने खायची. मतलब पहले जो जमाने के लोग थे उन लोगों को क्या खुद खाना हाथ से खाना पड़ता था, आणि पहिल्या काळच्या लोकांना स्वतःहून हाताने ती लोक जेवायचे. पर अभी क्या करते हैं, अभी जैसे छोटे बच्चों को स्पून से खिलाते, चम्मच से खिलाते, वैसा भी हम लोग को भी करना पड़ता है। आणि आता जसं लहान मुलांना चमचेने भरवावं लागतं तसंच आता करतात. क्यों? तुम लोग को मेहनत नहीं करना, आयता खाना है। आणि तुम्हाला कष्ट नाही करायचं, तुम्हाला आयतं खायचं. तो हम बड़े लोग भी सब बातों में आयता खाने की आदत लगी हमें बचपन से। आणि मोठ्या लोकांना सुद्धा आतापासून आयतं खायची सवय लागलेली आहे. इसलिए प्रभु को बोलते हैं हम लोग को दो, ये दो, पर हम लोग उसके लिए काम नहीं करते। आणि आपण देवाला म्हणतो देवा मला हे दे, पण आपण त्याच्यासाठी काम नाही करत. हम लोग प्रभु की जो आज्ञा वो पालन नहीं करते। आणि देवाच्या आदेशाचं आपण पालन नाही करत. प्रभु ने क्या कहा, तुम काम, अभी हमें क्या काम करना है? आणि देव म्हणाला आता आपल्याला काय काम करायचं आहे? हमें अपना हृदय और मन साफ करना है, आपल्याला आपलं हृदय आणि मन साफ करायचं आहे. तभी हमें जाकर आगे की जो बातें वो होगी। तेव्हा पुढे जाऊन आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे ते होते. अभी आप घर बना रहे हो, समझो, तुम्ही समजा आता घर बनवताय, तो आप बिना फाउंडेशन डाले हुए घर बना सकते हो? पाया न घालता तुम्ही घर बनवू शकता का? आप घर बना सकते हो? नहीं। क्यों? का नाही बनवू शकत? गिर जाएगा। क्यों गिरना चाहिए? घर है ना, इसलिए पाया भी हमारे क्या दर्शाया जाता है? आणि पाया काय दर्शवण्यात येतो? हमारा हृदय साफ होना चाहिए पहले। आपलं हृदय पहिले साफ झालं, तभी हम लोग प्रभु से बात कर सकते हैं और प्रभु हमसे, तेव्हा आपण देवाशी बोलू शकतो आणि देव आपल्याशी और वो भी वचन से। तेही वचनाच्या द्वारे. परमेश्वर वचन से हमें बात करते हैं। देव आपल्याशी वचनाच्या द्वारे बोलतो. कभी कभी व्यक्तियों से भी बात करते हैं, पर वो भी हम लोग वचन में देखना चाहिए, आणि कधी कधी देव व्यक्तींच्या द्वारे सुद्धा होतो, पण आपण ते वचनामध्ये बघितलं पाहिजे. क्योंकि वचन हमें इसलिए बोला है, वचन हमारे प्रेरणा के लिए दिया गया, पवित्र आत्मा की प्रेरणा से दिया है। आणि वचन आपल्या प्रेरणेसाठी देण्यात आले आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते देण्यात आले. और हम में से बहुत लोग क्या करते हैं, आपल्यामध्ये खूप लोक काय करतात? दीदी को पूछेंगे, दीदींना विचारते. फिर हमारे जो लोग हैं मतलब एकदम थोड़े अच्छे बाइबल पढ़ने वाले, उनको भी जाके पूछेंगे, आणि आपल्यासारखे जे लोक आहेत जे बायबल वाचतात त्यांना जाऊन विचारते. और दूसरे लोग को जिनको जानते हैं उनको भी पूछेंगे। दुसऱ्यांना ज्यांना ओळखतात त्यांना जाऊन विचारते. तो हम लोग उन लोग अलग अलग एक बात बोलेंगे, आणखी लोक वेगवेगळ्याच गोष्टी सांगतील. तो हम कंफ्यूज हो जाते हैं। मग आपण कन्फ्युज होऊन जातो. इसलिए पहले बाइबल में ढूंढो, जो जिस मनुष्य से आपने पहले पूछा उसको देखो कि बाइबल में क्या कहता है, और बाइबल से रिलेटेड है आप लोग उस पर विश्वास करो। आणि ज्या व्यक्तीला तुम्ही विचारलेलं आहे जर त्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी सांगितलं तर तुम्ही बायबलमध्ये जाऊन आधी बघा ते बरोबर आहे का, आणि मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. हम आपको पवित्र आत्मा के द्वारा बताएंगे, दीदी तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सांगते. फिर रजनी दीदी संसारिक टाइप से थोड़ा बताएंगे। मग रजनीताई जटिल रीतीने तुम्हाला तो सांगितलं. आप ये दोनों का सोच के फिर अभी क्या करें? मग आता तुम्ही दोघांचा विचार करून म्हणाल की आता काय करायचं. हम लोग हमेशा क्या करते हैं, आपण नेहमी काय करतो? रजनी दीदी बोल के संसारिक है वो थोड़ा अपने हम लोग के कैसा देखने में दिखता है वो, इसलिए हम लोग उस पर विश्वास करेंगे। हाँ, परमेश्वर नहीं रजनी से बोला है, आणि देवच रजनीताईशी बोललाय. यही बराबर है हेच बरोबर कि आहे. हम लोग उसमें लाभ देखते हैं अपना। आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःचा फायदा बघतो. हम लोग देखते नहीं कि प्रभु नहीं बोला है वो, आणि आपण बघत नाही की देवच ते बोललाय का. हमें वैसा नहीं करना है। आपल्याला तसं नाही करायचं. जो बोला है वो वचन में ढूंढो। आणि जे बोललंय ते वचनामध्ये शोधा. वचन आज हमारे लिए प्रभु ने साधन दिया जिससे हम बात कर सकते हैं। आणि वचन देवाने कसं आपल्याला साधन दिले ज्याच्याद्वारे आपण त्याच्याशी बोलू शकतो.
जब ये जो यहुना इन लोग थे, यीशु के बाद झूठे मसीह लोग निकले। आणि योहानाच्या नंतर खोटे संदेश निघाले। यहुना के समय में, यीशु के बाद यहुना के समय में बहुत सारे झूठे मसीह लोग निकले। येशूच्या नंतर योहानाच्या वेळेला भरपूर सारे खोटे संदेश निघाले। उन लोगों ने क्या किया? त्यांनी काय केलं? गलत गलत बातें बताते थे। चुकीच्या गोष्टी सांगायच्या। छोड़ो, यीशु के पहले भी कितने लोग थे झूठे भविष्यवक्ता है। आणि येशूच्या पहिले पण खूप सारे खोटे संदेश होते। जो कारण में हम लोग देखते कि योराम को जिसने ये दिया था, क्या बोले, भविष्यवाणी किया था कि तू तेरे ये हो जाएगा खत्म, ये वेदी नाश हो जाएगी। यरोबामच्या वेळेला वेदी नाश होईल अशी भविष्यवाणी केली। यरोबामच्या वेळेला वेदी नाश होईल अशी भविष्यवाणी केली। तो वो भविष्यवक्ता जो भविष्यवाणी किया था, जिस भविष्यवक्ता ने भविष्यवाणी किया था, आणि त्या संदेशाने भविष्यवाणी केली होती, उसी भविष्यवक्ता वो भविष्यवाणी उसने बराबर किया। आणि ती भविष्यवाणी त्यांनी बरोबर केली। पर जब उसको दूसरा भविष्यवक्ता मिला पण जेव्हा त्याला दुसरा संदेश भेटला और उसने उसको बोला कि तू ये कर, आणि तेव्हा तो म्हणाला त्याला की तू हे कर ते कर, पर उसने उस पर भरोसा रखा। तेव्हा त्याने त्याच्यामध्ये विश्वास केला। परमेश्वर ने जो कहा था वो भूल गया आणि देवाने जे सांगितलं होतं ते तो विसरून गेला। उसका हालत क्या होगा? आणि त्याची नंतर हालत काय झाली? शेर से उसको मरना पड़ा ना, शेर की ओर से उसको मार डाला गया। आणि सिंह येऊन त्याने त्याला मारलं। और सिंह भी उधर था, गधी भी उधर थी, उसने किसके आने नहीं, किसी भी आदमी के आने की। आणि सिंहाने तिथं गाढवी पण होती आणि गाढव सुद्धा होता आणि तो पण होता, पण त्याने गाढवाला नाही मारलं, त्या माणसाला मारलं। क्यों? का? उसने परमेश्वर से नहीं पूछा, त्याने देवाला नाही विचारलं, उसने उस व्यक्ति के ऊपर भरोसा किया। त्याने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला। हमें जब भी कहा जाता है कुछ तो हमें परमेश्वर की वचन में देखना है। आणि जेव्हा आपल्याला काही सांगितलं तर आपण देवाच्या वचनात पाहायचं आहे। तो यहोशू को भी जब भी बोला गया, यहोशूला जेव्हा सांगण्यात आलं, उसको व्यवस्था का, इसलिए उसको पता था व्यवस्था में क्या लिखा है, आणि त्याला माहित होतं व्यवस्था मध्ये काय लिहिलेलं आहे, इसलिए उसने दंडवत किया, म्हणून त्याने दंडवत केला अपना जूता निकाला, आणि आपल्या चपला काढल्या पवित्र किया खुद को, आणि स्वतःला पवित्र केलं। और फिर वो आगे का काम उसको जो था वो आगे हम देखेंगे। नंतर त्याने पुढे जे काम केलं ते आपण पाहूया, आगे देखेंगे, कल से देखेंगे। आणि उद्यापासून पाहूया। तो हमें क्या करना है पहले? मग आपल्याला पहिले काय करायचं? आज हमें हमारा हृदय जो पाप में भरा हुआ है, मन हमारे पाप में भरे हुए, उसको शुद्ध करो। आणि आपलं जे हृदय पापाने भरलेलं आहे आता त्याला पहिले शुद्ध करा। हम बहुत बार क्षमा मांगते हैं, खूप वेळा आपण क्षमा मागतो, वापिस वही करते हैं, पुन्हा तेच करतो, और फिर हमारे हृदय में वही पाप बसा हुआ है। आणि आपल्या हृदयामध्ये तेच पापाने वस्ती उसके लिए केली। हमें क्षमा मांगना है, यासाठी आपल्याला क्षमा मागायची, प्रभु से क्षमा मांगना है। देवाकडे क्षमा मागायची। प्रभु हमने ये गलतियां की है, देवा आम्ही हे चुका केल्या, हमें क्षमा कर इसके। आम्हाला क्षमा कर। हम क्षमा मांगेंगे तभी प्रभु क्षमा करेगा। आपण क्षमा जेव्हा मागू तेव्हा देव क्षमा करेल। तो प्रभु आपको इस वचन से आशीष दे। देव तुम्हाला या वचनाचे जरी आशीर्वाद हम सब खड़े हो जाएंगे, हे आपण सर्वजण उभे राहूया, प्रभु से क्षमा मांगेंगे देवाकडे क्षमा मागू। कि हमने हमारे हृदय से, मन से क्या क्या विचार निकाले, आपण आपल्या हृदयातून मनातून काय काय विचार काढले, और अभी तक जो जो गलती आपने की है, आतापर्यंत ज्या काही चुका तुम्ही केल्या, जो भी गलती, ज्या काही चुका आपको तो मालूम है ना क्या करती है वो, तुम्हाला माहिती आहे ना, ज्या काही चुका तुम्ही केल्या तो उसके लिए क्षमा मांगो। त्यासाठी देवाकडे क्षमा मागू। परमेश्वर क्षमा के लिए आपके पास है। आणि देव क्षमा करण्यासाठी आज तुमच्या जवळ आप आहे। जब भी आपका हृदय और मन शुद्ध करेंगे तभी जाके आपको भरपूरी मिलेगा। आणि आपण आता आपलं हृदय आणि आपलं मन शुद्ध करू, तेव्हा पुढे जाऊन तुम्हाला भरपुरी भेटेल। हम सब अपने हृदय को शुद्ध करें, हे आपण सर्वजण आपल्या हृदयाला शुद्ध करू, प्रभु से क्षमा मांगे। देवाकडे क्षमा मागूया। हमें सभी पिता परमेश्वर, हम आपको धन्यवाद दे इस समय के लिए। हमने हमारे हृदय से, हमारे मनों से आपको बहुतानी ऐसे बहुत सारी गलतियाँ की, हमें क्षमा कीजिए। आप हमसे बात करना चाहते हैं, आप हमें सलाह देना चाहते हैं, पर हम सुनते नहीं क्योंकि हमारे अंदर पापस है। पर हम आपसे क्षमा मांगते पिता कि हमें माफ़ कीजिए, क्षमा कीजिए, हमें एक अच्छा जीवन आपके लिए बहका हुआ जीवन जीने के लिए प्रेरित मत कीजिए। हमारे हृदय में बसा हुआ सालों सालों से, जन्मों से, हमारे जन्म से लेकर अभी तक बहुत सारे पाप बसे हुए हैं। हम उसके लिए क्षमा मांगते, वापस वही करते, इसलिए वो निकला नहीं पिता। और आज हम चाहते हैं कि हमारा हृदय मन जो है शांत रहे, पाप नहीं करे, नहीं करने का प्रयास करे, और हम शुद्ध हो जाए, जिससे आप शुद्ध हो पिता। आपने कहा क्या, मैं इनकी नहीं मैं शुद्ध करूँगा, मैं शुद्ध कीजिए, पवित्र कीजिए, जिससे आप हो, मैं बनाओ, खड़ा हो, जिससे आप हो। हमारे अंदर बहुत सारी गलतियाँ, पाप बसे हुए, हमें उस गलतियों से, विचारों से दूर रखिए। आज इस उपास में हम यही चाहते पिता, हमारे को, हम सबको आप पापों से छुटकारा दीजिए। हम आपसे यही विनती करते हैं, हमें शुद्ध कीजिए, पवित्र कीजिए, जिससे आप आगे का पूरा समय हम आपके हाथ में देते हैं। ये प्रार्थना हमने सुना, हमें शुद्ध किया, पवित्र किया, इससे हम आपको धन्यवाद देते हैं। यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन।